Hello dear students, in this video we are about to start the 11th standard computer science part 1 chapter number 4, that is peripheral devices. A very important chapter and a very easy chapter. हा चॅप्टर ना खूप इझी आहे बरं का. हा खूप बेसिक चॅप्टर मला तर वाटतं. मी याच्या आधी हा चॅप्टर रेकॉर्ड पण नव्हता केला कारण स्टुडंट्स स्वतःहूनच हा चॅप्टरचा मोस्टली सेल्फ स्टडी वगैरे करून कंप्लीट करतात. पण मला असं वाटलं की हा एकच चॅप्टर आपला CS1 मध्ये राहिलाय, बाकी सगळे चॅप्टर्स तर मी तुम्हाला रेकॉर्ड करून दिलेले आहेत. फक्त हा एक चॅप्टर पेंडिंग आहे. तर हा एक चॅप्टर झाला तर आपलं पूर्ण CS1चं प्लेलिस्ट कंप्लीट होतो. तर ते म्हटलं की बाबा चला, भले चॅप्टर इझी असेल पण स्कोरिंग तर आहे. तुम्ही या चॅप्टर मधनं लाईक खूप सारे मार्क्स एक्सट्रॅक्ट करू शकता, स्कोर करू शकता. ठीक आहे. आणि एक खूप सिंपल आणि खूप बेसिक चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 पेरिफरल डिव्हायसेस. ठीक आहे. तर स्टार्ट करूयात चॅप्टर नंबर 4 पेरिफरल डिव्हायसेस. सगळ्यात पहिलं क्वेश्चन, हा पेरिफरल डिव्हायसेसचा अर्थ काय असतो हे बघा. पेरिफरल डिव्हायसेस आर नथिंग बट द इनपुट आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. इनपुट आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसला आपण पेरिफरल डिव्हायसेस असं म्हणतो. ठीक आहे. द कॉम्बिनेशन ऑर द वर्किंग ऑफ बोथ इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस टुगेदर in the computer system is called as the peripheral devices. आता इनपुट डिव्हायसेस, सॉरी, इनपुट डिव्हायसेस. ठीक आहे. इनपुट डिव्हायसेस and output devices. Okay, what are the input devices? Input devices are those devices which is used to collect the data or the information from the user. For example, हे युजर म्हणजे कोण? जो पर्सन कम्प्युटर वापरतो ना, जो पर्सन कम्प्युटर वापरतो त्याला आपण काय म्हणतो? युजर. ठीक आहे. आता हा कम्प्युटर आहे, हा पर्सन जो आहे ना, हा पर्सन फॉर एक्झाम्पल हा मी आहे, बरोबर. मी कम्प्युटर वापरणार, तर मी या कम्प्युटरसाठी मी कोण आहे? या कम्प्युटरसाठी मी झालो युजर. समजा मला काहीतरी कम्प्युटरला सांगायचं असेल, लाईक मला कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असेल, तर मी काय करतो? मी इनपुट देणार. पण मी इनपुट देणार कसं? बाय युझिंग इनपुट डिव्हायसेस. मला कम्प्युटरला काही सांगायचं असेल तर मी वापरणार इनपुट डिव्हायसेस. आणि समजा कम्प्युटरला पण मला काहीतरी सांगायचं असेल तर कम्प्युटर वापरणार आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. कम्प्युटर इज गोइंग टू यूज द आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे. सो कम्प्युटर काय वापरतो? कम्प्युटर वापरतो आउटपुट डिव्हाइस. आणि समजा मला काहीतरी सांगायचं असेल तर मी वापरणार इनपुट डिव्हाइस. असं इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस युजर आणि कम्प्युटरच्या मध्ये असतो, जे करून आपण कम्प्युटर सोबत इझिली कम्युनिकेट करू शकतो, मेसेज पासिंग करू शकतो आणि कम्प्युटरकडनं आपण भरपूर सारे ऑपरेशन परफॉर्म करून घेऊ शकतो. ठीक आहे. समजलं? अँड द इनपुट डिव्हायसेस अँड द आउटपुट डिव्हायसेस टुगेदर इज कॉल्ड ॲज अ पेरिफरल डिव्हायसेस. यालाच आपण काय म्हणतो? पेरिफरल डिव्हायसेस. समजलं? पेरिफरल डिव्हायसेस म्हणजे काय? तर या चॅप्टरमध्ये आपण इनपुट डिव्हायसेस काय असतात, जसं की सगळ्यात फेमस एक्झाम्पल इनपुट डिव्हाइस मध्ये असतो कीबोर्ड, माऊस. मग आपण कीबोर्ड, माऊस बद्दल थोडं इन्फॉर्मेशन घेऊ. आउटपुट डिव्हाइसेस काय असतात? ठीक आहे. मॉनिटर झालं, मग मॉनिटर बद्दल थोडं इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूया. आणि आपल्याकडे असे पण काही डिव्हाइस असतात ते दोन्ही काम परफॉर्म करतात, त्याला आपण म्हणतो I/O डिव्हाइसेस. या डिव्हाइसेसला पण काय म्हणतो? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनपुट आउटपुट डिव्हाइस इज मोबाईल फोन स्क्रीन डिस्प्ले. आता हा तुमचा मोबाईल फोन आहे, बरोबर. मोबाईल फोनचा स्क्रीन जो असतो ना, मोबाईल फोनचा स्क्रीन, इथून मी इनपुट पण देऊ शकतो कारण हा टच डिस्प्ले आहे, आणि मला इथूनच आउटपुट पण भेटतो. सो इनपुट अँड आउटपुट इज गिवन ऑन सेम युनिट. दॅट युनिट इज कॉल्ड एज IO युनिट. IO युनिट म्हणजे काय? इनपुट आउटपुट युनिट. म्हणजे हे सगळ्या गोष्ट आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, कॉल्ड एज पेरिफरल डिव्हाइसेस. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट द चॅप्टर. तर सगळ्यात आधी तुम्हाला जसं मी सांगितलं, इनपुट डिव्हाइस काय एक्झाम्पल्स माहित पाहिजे. ठीक आहे. पेरिफरल डिव्हाइसेस. पेरिफरल डिव्हाइसेस म्हणजे काय? ठीक आहे. पेरिफरल डिव्हाइसेस म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. आता हे बघूनच तुम्हाला समजतं. ठीक आहे. कीबोर्ड झालं, त्याच्यानंतर स्कॅनर झालं. ठीक आहे. तुम्ही हे बघू शकता, बरोबर. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, बारकोड रीडर, द जॉयस्टिक. हे तुम्ही गेम्स खेळताना बघितलं असेल, बरोबर. हे गेम्स खेळताना वगैरे तुम्ही बघितलं असेल, जॉयस्टिक वगैरे, बरोबर. तर हे काय करतो? हे असे डिव्हाइसेस असतात, या डिव्हाइसेसला वापरून आपण कम्प्युटरला इनपुट देऊ शकतो. म्हणजे मला काहीतरी कम्प्युटरला सांगायचं असेल किंवा मला काहीतरी इनपुट द्यायचं असेल तर आय विल यूज द इनपुट युनिट फॉर गिव्हिंग द इन्फॉर्मेशन ऑर द डेटा टू द कम्प्युटर. आणि समजा कम्प्युटरला मला काहीतरी सांगायचं असेल तर कम्प्युटर काय करतो? मॉनिटरचा वापर करतो. हेडफोन्स म्हणजे स्पीकर, हेडफोन, स्पीकर, प्रिंटर. बाय युझिंग दिस डिव्हाइसेस द कम्प्युटर. अच्छा, स्पीकर वापरून मी काही इनपुट देऊ शकतो का? नाही. हेडफोन वापरून मी काही इनपुट देऊ शकतो? नाही. मॉनिटर वापरून काही इनपुट देऊ शकतो? नाही. जोपर्यंत तो टच मॉनिटर नसेल, जोपर्यंत तो टच डिस्प्ले नसेल, तोपर्यंत मी त्याला वापरून इनपुट देऊ शकत नाही. So these devices are for the computer to give the information to the user
अँड नॉट फॉर द युजर टू गिव्ह द इन्फॉर्मेशन टू द कम्प्युटर. अंडरस्टूड? सो कम्प्युटरला काहीतरी सांगायचं असेल तर कम्प्युटर काय वापरणार? आउटपुट युनिट. आणि मला काहीतरी सांगायचं असेल तर मी वापरणार इनपुट युनिट. सो द एक्झाम्पल्स आर इन फ्रंट ऑफ यू. यालाच आपण काय म्हणतो? पेरिफरल डिव्हाइसेस. यालाच काय म्हणतो? पेरिफरल डिव्हाइसेस. चलो नेक्स्ट. आता हे बेसिकली पेरिफरल डिव्हाइसेस काम कसं करतं हे तुमच्या टेक्स्टबुकच्या इंट्रोडक्शन मध्ये दिलेले आहे. हे बघा, फॉर एक्झाम्पल हे असतो इनपुट युनिट. ठीक आहे, काय असतो हा? इनपुट युनिट. इनपुट सरळ जातो सीपीयू मध्ये. हा पूर्ण पोर्शन काय? तुमचा सीपीयू असतो. हा पूर्ण पोर्शन काय? सीपीयू. शॉर्ट मध्ये सांगतो काय काय? सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आपलं कम्प्युटरचं सगळं काम जो आहे ना तो सीपीयू मध्ये होतो. त्याच्यानंतर तुम्हाला तर मेमरी दिसते बरोबर, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. तर प्रायमरी मेमरीमध्ये डेटा जो असतो तो टेम्पररी स्टोर होतो. जसं की तुम्ही रॅमचं एक्झाम्पल घेऊ शकता. सो द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी मेमरी कॅन बी रॅम. डेटा स्टोर होतो, पण डेटा कसं स्टोर होतो? टेम्पररी. द बेस्ट एक्झाम्पल इज रॅम. आणि तुम्ही सेकंडरी मेमरीचं एक्झाम्पल घेऊ शकता, जसं की हार्ड डिस्क. डेटा स्टोर होतो पण परमनंटली स्टोर होतो. ठीक आहे, परमनंट म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः डिलीट करणार तोपर्यंत इथून डेटा डिलीट होत नाही. असे दोन टाईपची मेमरी असते. आपल्याकडे पण असतो ना मेमरी, कॉन्शियस मेमरी, अनकॉन्शियस मेमरी म्हणतो ना आपण. आपल्याकडे पण दोन टाईप, म्हणजे असं काहीतरी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता लक्षात ठेवू शकता पण नंतर तुम्ही विसरून जाता. तसंच कम्प्युटरकडे एक मेमरी असतो कॉल्ड प्रायमरी मेमरी. डेटा स्टोर होतो, टेम्पररी स्टोर होतो. आणि असं पण काही गोष्टी असतात, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे, तो कुठे स्टोर होतो? तो स्टोर होतो सेकंडरी. तसं कम्प्युटरकडे पण दोन मेमरी असतो. जिथं टेम्पररी डेटा स्टोर होतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी मेमरी, आणि जिथं परमनंट डेटा स्टोर होतो त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी. ठीक आहे, चलो. मग त्याच्यानंतर कंट्रोल युनिट एक असतो. कंट्रोल युनिट म्हणजे काय? जसं आपलं ब्रेन सगळं कंट्रोल करतात तसं कम्प्युटरमध्ये पण भरपूर ऑपरेशन्स असतात. त्या भरपूर ऑपरेशन्सला कंट्रोल करणारा जो व्यक्ती असतो तो असतो कंट्रोल युनिट. सो कंट्रोल युनिट कंट्रोल्स ऑल द इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. म्हणजे एक काय म्हणतो, वेल सिस्टमॅटिक मॅनरमध्ये सगळे काम होण्यासाठी कंट्रोल युनिट खूप मॅटर करतो. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर असतो एएलयू. सगळे अरिथमेटिकल ऑपरेशन्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सगळे ऑपरेशन्स परफॉर्म कोण करतो? हा युनिट परफॉर्म करतो. कोणताही मॅथमॅटिकल ऑपरेशन असेल, कोणताही कॅल्क्युलेशन ऑपरेशन असेल तर कोण परफॉर्म करतो? एएलयू परफॉर्म करतो. ठीक आहे, समजलं सीपीयूच्या आतमधल्या लोकांचं काम. ठीक आहे, आता मला ना कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घ्यायचं. मला ना कम्प्युटरकडनं एक ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचं 10+10. आता मला पण माहिती आहे 10+10 म्हणजे 20 असतं, पण मला हे काम कम्प्युटरकडनं करून घ्यायचं. ठीक आहे, तर मला हे कम्प्युटरला सांगावं लागेल ना 10+10. तर मी कम्प्युटरला कसं सांगणार? बाय युझिंग द कीबोर्ड. सो कीबोर्ड म्हणजे प्लेस करणार. सो कीबोर्ड काय येतो? कीबोर्ड, द बेस्ट एक्झाम्पल इज कीबोर्ड. सो कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस. कीबोर्ड काय असतो? इनपुट डिव्हाइस. चलो. सो मी 10+10 हे कम्प्युटर सांगितलं. मग हा डेटा सरळ याला आपण म्हणतो डेटा. आपण कम्प्युटरला जो काही देतो ना त्याला आपण डेटा म्हणतो. काय म्हणतो? डेटा. आता हा डेटा सरळ जातो मेमरीमध्ये. मेमरीमध्ये कुठेतरी स्टोर होतो. मेमरीमध्ये स्टोर झाल्यानंतर, आता सध्या टेम्पररी स्टोर होतो, मेमरीमध्ये स्टोर झाल्यानंतर मग तो जातो एएलयू कडे. कारण एएलयू असतो मॅथमॅटिक्स गुरु, मॅथमॅटिक्स टीचर. मी तुम्हाला आता सांगितलं हा असतो मॅथमॅटिक्स गुरु. तर आपला जो डेटा आहे तो मॅथमॅटिक्स गुरुकडे जातो आणि हा काय करतो? त्याला परफॉर्म करतो. सो 10+10 20 असं ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तो रिझल्ट परत स्टोर होतो. स्टोर झाल्यानंतर मग आपल्या मॉनिटरमध्ये दिसतो, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतो, आन्सर इज 20 असं. सो दिस आपल्याला आउटपुट जे काय भेटतो ना, आपल्याला आउटपुटला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. ठीक आहे, कम्प्युटर जो काही आपल्याला आउटपुट देतो त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन, आणि आपण कम्प्युटरला जो काही इनपुट देतो त्याला आपण म्हणतो डेटा. सो आपल्याला आउटपुटमध्ये काय भेटलं? इन्फॉर्मेशन. अँड द बेस्ट एक्झाम्पल इज मॉनिटर. मॉनिटर इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आउटपुट युनिट. अरे तुमचा स्क्रीन, तुमचा मॉनिटर, हा स्क्रीन. आता मी हा जो एलईडी बोर्ड वापरतो, हा जो मी डिजिटल स्क्रीन वापरतोय, हा डिजिटल स्क्रीन कशाच एक्झाम्पल आहे? दिस डिजिटल स्क्रीन इज अन एक्झाम्पल ऑफ I/O. आता सांगितलं ना, मी काहीतरी इनपुट देतोय आणि मी जे काही लिहितोय ते तुम्हाला डिस्प्ले होतोय. कसं काय? बिकॉज मी इनपुट देतोय आणि हा स्क्रीन तो तुम्हाला डिस्प्ले करतोय. आणि मी जे काही लिहितोय ते इरेज होतोय का? आता मी जे काही लिहिलं ते इरेज झालं का? नाही. का बरं? कारण तो कुठेतरी स्टोर झाला, आणि हा कुठे स्टोर झाला? प्रायमरी मेमरीमध्ये स्टोर झाला. समजा मी इथून या फाईलला क्लोज केलाय, तर तुम्हाला दिसेल इथं. समजा मी मेनूवर क्लिक केलं तर तुम्हाला एक्झिट, मी डायरेक्ट एक्झिट केलं ना, आता मी जे काही लिहिलं ना सगळं इरेज होतो. सगळं इरेज होणार. का बरं? कारण सगळं डेटा स्टोर होतो ना प्रायमरी मेमरीमध्ये. कुठे स्टोर होता? प्रायमरी मेमरीमध्ये. पण तुम्हाला ऑप्शन दिसतं का? सेव्ह ॲज पिक्चर किंवा एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत असेल. समजा मी हा फाईलला समजा सेव्ह केलं तर हा कुठं जाणार? हा जाणार सेकंडरीमध्ये. कुठं जाणार? सेकंडरीमध्ये जाणार, आणि सेकंडरीमध्ये स्टोर होणार. म्हणजे जोपर्यंत मी परत स्वतः याला डिलीट करणार नाही तोपर्यंत कम्प्युटर याला डिलीट करू शकत नाही. समजलं का कसं काम होतं? ठीक आहे, चलो. हे आता थोडा साईडला ठेवून द्या, याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन नाही करायचंय. हे तुम्हाला तुमच्या 12th मध्ये आहे. आता सध्या आपण डिस्कस करू फक्त इनपुट युनिट आणि आउटपुट युनिट. इनपुट डिव्हाइस
आउटपुट डिवाइस. द इनपुट डिवाइस अँड आउटपुट डिवाइस टुगेदर इज नोन ॲज पेरिफरल डिव्हाइसेस. ठीक आहे, समजलं का पेरिफरल डिवाइस काय असतो? ठीक आहे, चलो. सो पेरिफरल डिव्हाइसेस आपण एक एक करून डिटेलमध्ये डिस्कस करायला स्टार्ट करू. सगळ्यात पहिला पेरिफरल डिव्हाइस येतो कीबोर्ड. पटकन सांगायचं, कीबोर्ड इनपुट डिव्हाइस की आउटपुट डिव्हाइस? पटपट सांगायचं, पटपट सांगायचं. येस, तुम्ही बरोबर गेस केलं. कीबोर्ड जो आहे तो आहे इनपुट डिव्हाइस. कोणता डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस. आता परत नका विचारू इनपुट डिव्हाइस म्हणजे काय असतो. आत्ताच तुम्हाला सांगितलं, इनपुट डिव्हाइस म्हणजे काय. समजा युजरला कम्प्युटरला काहीतरी डेटा इनपुट करायचा असेल तर युजर विल यूज द इनपुट डिव्हाइस. ठीक आहे, चलो. सो कीबोर्ड इज अ इनपुट डिव्हाइस. तर कीबोर्ड बद्दल सगळ्यांना माहितच आहे. तुम्हाला स्टार्टिंगलाच काय सांगितलं, हा खूप बेसिक चॅप्टर आहे, मलाही माहिती आहे खूप बेसिक चॅप्टर आहे. तर तुम्ही रीड करून पण या चॅप्टरला समजून घेऊ शकता. पण बेसिक चॅप्टर असेल तरी काय, काही मुलांना थोडं हेल्प लागतेच ऍट द एंड, बेसिक चॅप्टर असलं तरी. कारण असे काही वर्ड्स आहेत तिथं, काही वर्ड्स, काही फुल फॉर्म्स आहेत. ते फुल फॉर्म्स तुम्हाला कदाचित काही स्टुडंट्सला डिफिकल्ट जाऊ शकतो. तर मी आहे तुम्हाला हेल्प करायला, टेन्शन नका घेऊ. सगळ्यात पहिला पॉईंट, इट इज अ इनपुट डिव्हाइस. आपल्याला माहित होतं इट इज अ इनपुट युनिट. सेकंड, इट अलाउज अल्फा न्यूमरिक सेट 0 to 9 A to Z इन स्मॉल अँड कॅपिटल फॉर्म विथ अ फ्यू कंट्रोल कीज सच एज शिफ्ट, स्पेस बार, एंटर. आता कीबोर्ड मध्ये काय असतो, 0 to 9 आणि A to Z, याला आपण म्हणतो अल्फा न्यूमरिक. काय म्हणतो आपण? अल्फा न्यूमरिक. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, अल्फाबेट्स पण असतात आणि नंबर्स पण असतात. माहिती ना, कीबोर्ड मध्ये अल्फाबेट्स पण असतात, नंबर पण असतात. याला पण म्हणतो अल्फा न्यूमरिक. ठीक आहे. कीबोर्ड इज अवेलेबल इन टू मेन टाइप्स. दोन टाइपचे कीबोर्ड असतात. एक असतो 84 कीज आणि एक असतो 101 कीज. 84 कीज म्हणजे छोटा कीबोर्ड असतो, त्याच्यामध्ये जास्त काही ऑप्शन असतात. पण 101 कीज मध्ये तुम्हाला अल्फा न्यूमरिक प्लस भरपूर शॉर्टकट कीज पण भेटतात. ठीक आहे. दिस एनहान्स्ड टाइप इज मोर पॉप्युलर विथ ऍडिशनल कीज. येस, आपल्याकडे काय ऍडिशनल कीज भेटतात 101 मध्ये, जसं की होम, पेज अप, पेज डाऊन, एंड, स्लीप, असे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतात बरोबर कीबोर्डमध्ये. म्हणजे भरपूर ऑप्शन जर तुम्हाला तुमच्या कीबोर्डमध्ये दिसत असेल तर युअर कीबोर्ड इज ऑफ विच टाइप? 101. ठीक आहे. आणि लॅपटॉपमध्ये ना, तुम्ही आजच्या डेटमध्ये बघा छोटे छोटे लॅपटॉप्स येतात, त्याच्यामध्ये ना खूप कमी कीबोर्डमध्ये खूप कमी कीज असतात, त्याच्यामध्ये जास्त शॉर्टकट कीज असतात. दॅट कम्स अंडर 84 कीज. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन की असतात F1 to F12. तुम्ही बघितलं ना, F1, F2, F3, F4, F5, तसं F12 पर्यंत फंक्शन की असतात. एडिटिंगसाठी काय कीज असतात? बॅकस्पेस, डिलीट, इन्सर्ट. म्हणजे हे सगळं 101 टाईपच्या कीबोर्डमध्ये सगळे इन्क्लूड होतात. ठीक आहे. मॉडिफाय की असतात, शिफ्ट, अल्टर, कंट्रोल, एंटर अँड अदर स्पेशल कीज. असे आपल्याकडे भरपूर कीज असतात कीबोर्डवरती. दॅट कम्स अंडर 101 एनहान्स्ड टाईप कीबोर्ड. ठीक आहे. समजलं कीबोर्ड म्हणजे काय? कीबोर्ड काय असतो? कीबोर्ड एक इनपुट डिव्हाइस आहे बरोबर. कीबोर्डमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात. काही शिफ्ट कीज असतात, काही कंट्रोल कीज असतात, काही मॉडिफाईंग कीज असतात, काही अप अँड डाऊन की असतात बरोबर. तर कीबोर्ड आपल्याकडे दोन टाईपमध्ये अवेलेबल असतात, 84 कीज, 101 कीज. छोट्या डिव्हाइसमध्ये 84 कीज असतात, कम्प्युटर्समध्ये 101 असतो. 101 मध्ये हे सगळे ऍडिशनल कीज आपल्याला भेटतात. ठीक आहे, समजलं. कीबोर्डवरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. कीबोर्ड कन्वर्ट्स ईच की एनक्लोजर इनटू ASCII कोड. नाउ व्हाट इज ASCII कोड? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अरे CS स्टुडंट्स, क्या बात आहे. आठवलं का? हे कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय. मी तुम्हाला हा फुल फॉर्म याच्या आधी पण सांगितले. कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय. येस, तुमचा नंबर सिस्टम चॅप्टरमध्ये आठवतंय? नंबर सिस्टम चॅप्टरमध्ये आपण बघितलं ना, BCD कोड, ASCII कोड, एबिक्स कोड. आठवतं का? BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल, ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अरे आठवलं का? चॅप्टर नंबर 1 नंबर सिस्टम. आठवलं पाहिजे होता. आणि जर नाही आठवलं तर तुम्ही चॅप्टर व्हिडिओ नीट नाही बघितलं म्हणजे. ठीक आहे. तर ASCII म्हणजे काय असतो? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ठीक आहे. हे करता काय बेसिकली, आपण कम्प्युटरवरती जे काही इनपुट देतो ना, त्याला हा बायनरी मध्ये कन्वर्ट करून देतो पुढे. ठीक आहे. आता कम्प्युटरला काय समजतो? कम्प्युटरला बायनरी समजतो. तर बायनरी मध्ये कन्वर्ट करून देण्याचा जो कीवर्ड असतो ना, त्या कीवर्डला आपण म्हणतो ASCII कीवर्ड. ठीक आहे, चलो. टू कनेक्ट कीबोर्ड अँड इंटरफेस इज रिक्वायर्ड. ओरिजिनल PC, XT कीबोर्ड. आता कीबोर्डचे भरपूर टाइप्स असतात. ओरिजिनल AT कीबोर्ड इंटरफेस, द 101 कीज, PS2 कीबोर्ड कॉल्ड एनहान्स्ड कीबोर्ड. याला आपण काय म्हणतो? एनहान्स्ड कीबोर्ड असं म्हणतो. ठीक आहे. तर कीबोर्डला कनेक्ट करण्यासाठी काहीतरी इंटरफेस लागतो. तर आपल्याकडे असे भरपूर इंटरफेस पण असतात. आता कीबोर्डमध्ये दोन टाईपचे कीबोर्ड असतात बेसिकली. कीबोर्ड जर तुम्ही बघितलं, आपल्याकडे बेसिकली दोन टाईपचे कीबोर्ड असतात. सो वन इज स्विच बेस अँड वन इज कॅपॅसिटिव्ह टाईप. ठीक आहे. एक असं स्विच टाईप असतो, म्हणजे तुम्ही प्रेस केलं की स्विच ऑन ऑफ होतो, आणि दुसरा असतो कॅपॅसिटिव्ह टाईप.
आजच्या डेटमध्ये आपण जे काही कीबोर्ड वापरतो ना दॅट इज कॅपॅसिटिव्ह टाईप. तुम्हाला दाखवतो एक इमेज. हा कॅपॅसिटिव्ह टाईप कसं दिसतो, असं दिसतो. असं तुम्ही कीबोर्ड बघितलाय. आता कीबोर्डचं कधी तुम्ही की जर काढलं ना याच्या खाली ना कॅपॅसिटी असतो, कॅपॅसिटर असतो, कॅपॅसिटर. आता हा म्हणजे जसं मी कीबोर्डला प्रेस करतो ना, हा कॅपॅसिटर खाली प्रेस होतो आणि तो की ऑन होतो आणि इथून एक सिग्नल रिलीज होतो. इथून एक +5 व्होल्टचा सिग्नल रिलीज होतो आणि कम्प्युटरला समजतं की आपण कोणता की प्रेस केलं. ठीक आहे. सो इथं आपण प्रेस केल्यानंतर हा बटन असा प्रेस होतो, हा बटन असं इथं प्रेस होतो. ठीक आहे. हा बटन असा प्रेस होतो. हा बटन प्रेस झाल्यानंतर त्याच्या खाली एक छोटंसं कॅपॅसिटर असतो. तो कॅपॅसिटर पुढे मेसेज पास करतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो, याला पण स्विच की पण म्हणू शकतो. ठीक आहे. की हा की सारखा पण बिहेव करतो. ठीक आहे. असं प्रेस केलं की की सारखं बिहेव करतो. ठीक आहे. आणि याच्या खाली कॅपॅसिटर पण असतो जो मेसेज पुढे पास ऑन करायचं काम करतो. ठीक आहे. तुम्ही जर कधी कीबोर्ड ओपन करून बघितलं असेल ना तुम्हाला हे सगळं समजेल मी काय म्हणतोय. ठीक आहे. आणि कीबोर्ड नाही ओपन केलं तर ओपन करू नका पुढे जाऊन. ठीक आहे. मी आता तुम्हाला असं दिसतंय कीबोर्डचं जर तुम्ही की काढलं तर तुम्हाला असं दिसेल. कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. भरपूर मुलं कॉलेजमध्ये मुद्दाम असं या पेन्सिलने याला थोडं असं केलं की हा बटन जो आहे ते निघून जातो, तर तुम्ही बघू शकता. पण असं करू नका. ठीक आहे. आणि परत फिक्स कसं करायचं, त्या बटनला त्याच्यावरती प्रेस करा आणि एक जोरात प्रेस करा, तो बटन त्याच्यामध्ये फिट पण होऊन जातो. ठीक आहे. पण असं काही करू नका कॉलेजमध्ये. ठीक आहे. चलो, क्वेश्चन एक्झाम मध्ये असा येतो. एक्झाम मध्ये क्वेश्चन असा येतो, एक्सप्लेन वर्किंग ऑफ कीबोर्ड और राईट अ नोट ऑन कीबोर्ड. आता आपण जे काही डिस्कस केलं ते सगळं तुमच्या समोर आहे. वाटतं सर हे नोट करून घ्या, व्हिडिओ पॉज करा, समजून घ्या आणि मग पुढे जा. ठीक आहे. चलो, नोट करून घेतलं का? कीबोर्ड दोन टाईपचे असतात, स्विच बेस्ड आणि कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे. दोन टाईपच्या पैकी कीबोर्ड असतात. चलो नेक्स्ट. कीबोर्ड झालं तर त्याच्यानंतर येतो, आता इमेज बघूनच तुम्हाला समजतं, हे इमेज बघूनच समजतं आता आपण कुणाबद्दल डिस्कस करणार. येस, वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पेरिफरल कंपोनंट कॉल्ड एज माउस. आता दुसरं डिस्कशन कोणावरती असणार आहे? दुसरा डिस्कशन असणार आहे आपला पेरिफरल. दुसरा पेरिफरल कोण आहे आपला? माउस. सो माउस बद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. माउस बेसिकली 2-3 टाईपचे असतात. बरोबर, माउस 2-3 टाईपचे असतात. एक असतो बॉल माउस, एक असतो लेझर माउस. ठीक आहे. आधी जर तुम्ही बघितलं असेल, आधी एक 10-15 वर्षापूर्वी लेझर माउस नव्हता, त्याला बॉल माउस. एक असं छोटस एक बॉल असतो आणि तो रोटेट होतो आणि जर आपला पॉइंटर मूव्ह होतो. आजच्या डेटमध्ये आपल्याकडे लेझर माउस आहे. सो लेझर माउस बेसिकली असं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस, असं तिन्ही ऍक्सिसला प्लॉट करतो आणि तो लाईक त्या डायरेक्शन मध्ये आपला माउस कर्सर जो आहे तो मूव्ह करतो. ठीक आहे. चलो, सो माउस इज अ इनपुट डिवाइस. माउस पण कोणता डिवाइस आहे? माउस पण एक इनपुट डिवाइस आहे. ठीक आहे. माउस इज ऑल्सो अ इनपुट डिवाइस. ठीक आहे. बेसिकली त्याला पॉइंटिंग इनपुट डिवाइस म्हणू शकतो आपण. इट हॅज ऍटलीस्ट 2 or 3 बटन्स. माउसमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 बटन बघायला भेटेल. अ माउस इज अ रेक्टँग्युलर प्लास्टिक बॉक्स विथ रबर बॉल अँड इट्स सेंटर फ्रॉम द बॉटम साइड. ठीक आहे. तर आधीच्या काळामध्ये 10-15 वर्षापूर्वी माउस जर बघितला ना त्याच्यामध्ये एक रबर बॉल होता. तो रबर बॉल सगळीकडे मूव्ह होता. जसं तो रबरचा बॉल मूव्ह होतो तसा आपला माउस पॉइंटर मूव्ह होतो. पण आजच्या डेटमध्ये वी हॅव द ब्लूटूथ माउस, वी हॅव द लेझर माउस, ऍडव्हान्स माउस आपल्याकडे आजच्या डेटमध्ये अवेलेबल आहेत. 2 व्हील्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. 1 ट्रॅक एक्स ऍक्सिस मोशन अँड द सेकंड ट्रॅक वाय ऍक्सिस मोशन. आजच्या डेटमध्ये आपल्याकडे 3D माउस पण आहे जो 3D मध्ये प्लॉट करू शकतो. ठीक आहे. पण ठीक आहे, आपले नॉर्मली जे माउस आपण वापरतो ना दॅट हॅज एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. सो असं 2 ऍक्सिस वरती तो आपला पॉइंटर जो आहे, कर्सर जो आहे तो प्लॉट करत जातो. ठीक आहे. किंवा तो मूव्ह करतो. द थर्ड व्हील बॅलन्सेस द फर्स्ट 2 व्हील. ठीक आहे. असे 3 व्हील असतात. तर पहिले 2 व्हील्स असतात तर तिसऱ्या व्हीलला बॅलन्स करतात. एव्हरी माउस इज हॅव्हिंग बॉल ऍट द बॉटम ऑफ द माउस. ठीक आहे. प्रत्येक माउसला ना असं आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉल असतो आणि तो बॉल जो आहे तो मूव्ह होत राहतो. पण लेझर माउस मध्ये लेझर पॉइंटर असतो. ठीक आहे. आजच्या डेटमध्ये सगळे सेन्सर झाले. आजच्या डेटमध्ये हा बॉल नसतो माउसमध्ये, सगळे सेन्सर आहेत. ठीक आहे. पण आधी देर युज टू बी बॉल विच युज टू मूव्ह हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता माउस मध्ये काही ऍक्शन्स असतात, एक्झाम मध्ये विचारतात, खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये विचारतात, व्हॉट आर द ऍक्शन्स परफॉर्म बाय द माउस. एक असतो सिंगल क्लिक, एक असतो डबल क्लिक, एक असतो टू मूव्ह आणि एक असतो ड्रॅगिंग. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खूप बेसिक आहे. सिंगल क्लिक म्हणजे काय? सिंगल क्लिक म्हणजे काय? आपण राईट साइड प्रेस लेफ्ट माउस बटन और राईट माउस बटन. इट इज यूज फॉर जनरली सिलेक्टिंग एनी ऑप्शन. तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही माउस सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. लेफ्ट क्लिक किंवा राईट क्लिक करून तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता. डबल क्लिक केलं की तुम्ही एखादा फोल्डर किंवा तुम्ही एखादा फाईल ओपन करू शकता. माहिती ना सगळ्यांना, इट इज जनरली फॉर ओपनिंग एनी मेनू. इट इज जनरली फॉर ओपनिंग एनी फाईल. तुम्हाला समजा एखादा फाईल ओपन करायचं असेल तर तुम्ही त्याला डबल क्लिक करू शकता. ठीक आहे. टू मूव्ह म्हणजे तुम्ही नॉर्मली माउसला मूव्ह करा. नॉर्मली तुम्ही माउसला कोणत्याही स्क्रीनच्या पोर्शन मध्ये तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. आणि ड्रॅग म्हणजे काय? तुम्ही एखादा फाईल असं सिलेक्ट करून ठेवून त्याला असं ड्रॅग करत दुसऱ्या लोकेशनला
ठेवू शकता. माहिती आहे ना, आपण फाईल असं सिलेक्ट करतो, सिलेक्ट करून त्याला असं ड्रॅग करतो. ठीक आहे, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, खूप बेसिक आहे. तर तुम्ही एकदा रीड केलं तरी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, सो ड्रॅगिंगचं परत सांगतो. बाय सिलेक्टिंग अ विंडो वी कॅन चेंज द पोझिशन ऑफ विंडो नोन ड्रॅगिंग. While dragging, selecting the window by pressing the left key and after changing the position, release the key. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक फोल्डर आहे, त्या फोल्डरला आधी तुम्हाला लेफ्ट किंवा राईट कीने सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्ही त्याला असं ड्रॅग करणार. ड्रॅग केल्यानंतर तुम्ही त्या कीला रिलीज करा, म्हणजे त्या फोल्डरचा जो लोकेशन आहे तो चेंज होणार टू द ड्रॅग्ड लोकेशन. ठीक आहे, सो दीज आर द ऍक्शन्स परफॉर्म बाय द माउस. हा एक्झामला क्वेश्चन कसं येतं, असं येतं, लिस्ट 3 इनपुट डिव्हाइस, राईट अ नोट ऑन माउस. एक्झामला क्वेश्चन असं येणार. मी हे का आणले, कारण एक्झामला क्वेश्चन कसं येणार ते पण तुम्हाला माहित पाहिजे. आपण डिस्कस तर करतोय, टॉपिक तर आपण डिस्कस करतोय, पण तुम्हाला हे पण माहित पाहिजे ना एक्झाम मध्ये काय लिहायचं आणि कसं लिहायचं. मी तर तुम्हाला टॉपिक एक्सप्लेन करून देतोय, पण काय लिहायचं आणि कसं लिहायचं यू कॅन गेट इट फ्रॉम हिअर. ठीक आहे, तर मला वाटतं तुम्ही थोडं व्हिडिओ पॉज करा, हे नोट करून घ्या, किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे पीडीएफ मध्ये पण भेटून जाईल, किंवा तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढा, काही करा. पण जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला हे असं लिहिता आलं पाहिजे. तुम्ही हे तुमच्या ओन वर्ड्स मध्ये पण लिहू शकता, किंवा किंवा तुम्ही जसं इथं दिले तसं तुम्ही लिहू शकता तुमच्या पेपरमध्ये. ठीक आहे, मला वाटतं तुमच्या ओन वर्ड्स मध्ये पण तुम्ही खूप छान लाईक आन्सर बनवू शकता जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर. ठीक आहे, चलो. माउस डन. द नेक्स्ट अँड द थर्ड इनपुट डिव्हाइस, स्कॅनर इज अ इनपुट डिव्हाइस. ठीक आहे, स्कॅनर इज अ इनपुट डिव्हाइस, लक्षात ठेवा. ठीक आहे, द थर्ड इनपुट डिव्हाइस इज कॉल्ड अ स्कॅनर. स्कॅनर इज अ स्मॉल अँड इकॉनॉमिक मशीन लाईक झेरॉक्स. झेरॉक्स डिफरंट असतो बरं का. झेरॉक्स म्हणजे तो काय करतो, एकदम कॉपी, म्हणजे एकदम जो पेज आहे त्याचं डुप्लिकेट प्रिंट करून देतो, त्याला झेरॉक्स मशीन म्हणतो. पण स्कॅनर काय करतो, तो फक्त स्कॅन करतो आणि स्कॅन करून त्याचं डॉक्युमेंट बनवून कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक पेज आहे, त्या पेजला समजा मी स्कॅन केलं, तर स्कॅन केल्यानंतर मला तो पेज पीडीएफ मध्ये किंवा वर्ड मध्ये किंवा टेक्स्ट मध्ये किंवा फाईल किंवा इमेज मध्ये मला कम्प्युटरच्या आतमध्ये सॉफ्ट कॉपी भेटेल. म्हणजे मी हार्ड कॉपीला सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट करू शकतो बाय द इनपुट डिव्हाइस कॉल्ड अ स्कॅनर. So scanner is a small and economic machine like Xerox. It converts documents like photograph, images to computer data. Yes. आपण एखादा हार्ड कॉपीला कम्प्युटर डेटामध्ये कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, कम्प्युटर डेटामध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि कम्प्युटर डेटामध्ये कन्वर्ट केल्यानंतर पीसी मध्ये आपण त्याला एडिट करू शकतो किंवा प्रिंटिंग करू शकतो आपल्या हिशोबाने, आपल्या ऍप्लिकेशनच्या अकॉर्डिंग. This is available in color mode also, and the scanner quality depends on DPI. Yes, the full form of DPI is dot per inch. डीपीआयचं फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात. डीपीआय म्हणजे काय असतो, डॉट पर इंच. जेवढं जास्त डॉट पर इंच असेल तेवढं जास्त स्कॅनरचा प्राइस वाढतो, तेवढं जास्त क्लिअर तुम्हाला स्कॅन इमेजेस भेटणार. ठीक आहे, डीपीआय जास्त असेल तर स्कॅन क्वालिटी चांगलं असतं, म्हणजे डॉट पर इंच, डॉट पर इंच. ठीक आहे, तो माहिती कम्प्युटर जो असतो तो पिक्सेलनी बनलेला असतो. तुम्ही कम्प्युटर स्क्रीन कधी बघितला ना तर तुम्हाला असं छोटे छोटे डॉट्स असतात. कधी कधी तुम्ही टीव्हीला असं खूप जवळून बघितलं ना तर तुम्हाला टीव्हीमध्ये असं छोटे 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 डॉट्स असतात. त्याला आपण पिक्सेल्स म्हणतो. काय म्हणतो त्याला, पिक्सेल्स. दे आर कॉल्ड एज पिक्सेल्स. तर जेवढं जास्त पिक्सेल्स तेवढं जास्त रेझोल्युशन असतो. ते पुढे आपण डिस्कस करू. ठीक आहे, चलो. इट्स रेझोल्युशन, हेच म्हणतो रेझोल्युशन. रेझोल्युशन म्हणजे काय, जेवढे जास्त डॉट्स तेवढं जास्त रेझोल्युशन असतो. ठीक आहे, इट्स रेझोल्युशन इज मच बेटर बिकॉज डीपीआय, डॉट पर इंच रेटिंग, इज 1200 अँड अबाव. इट इज अवेलेबल इन 3 मॉडेल्स. आता जो आपला स्कॅनर जो आहे तो 3 मॉडेलमध्ये असतो. एक असतो हँडहेल्ड मॉडेल, हँडहेल्ड म्हणजे आपण त्याला हातात धरून स्कॅन करू शकतो. दुसरा असतो फ्लॅट बेड, पेपर स्कॅन करण्यासाठी खूप सोपा आहे. आणि तिसरा असतो पेपर फीड स्कॅनर, म्हणजे तुम्ही पेपरला पास करा तो लाईन बाय लाईन स्कॅन करत जाईल. ठीक आहे, असे 3 टाईपचे स्कॅनर आपल्याकडे अवेलेबल आहेत. स्कॅनर इज अन इनपुट डिव्हाइस यूज टू इट इज यूज ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर अँड डिटेक्ट्स द प्रेझेन्स ऑफ इंक. म्हणजे याच्यामध्ये ना ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर असतो, त्याला आपण ओसीआर पण म्हणतो, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. ओसीआर पण म्हणतो, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. म्हणजे हा एक डिव्हाइस आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन, स्कॅनरच्या आतमध्ये, जो वर्ड्सला रीड करतो आणि कम्प्युटरमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, कसं सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आधी आपण टाईप्स बघू. एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे, एक्झाम मध्ये विचारलं तर असं लिहिता आलं पाहिजे. एक्झाम मध्ये हा पण क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज स्कॅनर, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ स्कॅनर. ठीक आहे, हे बघा, याला आपण म्हणतो हँड हेल्ड स्कॅनर. तुम्ही कुठेतरी बघितलं ना, डीमार्ट मध्ये किंवा शॉपिंग मॉल्स मध्ये तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, आता काय होतो, हे का वापरतात माहिती का, बेसिकली हा बारकोड स्कॅन करतो. काय स्कॅन करतो, हा बारकोडला पटकन स्कॅन करतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा एक काहीतरी प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, प्रोडक्ट, दिस इज अ प्रोडक्ट काहीतरी समजा, हा एक बिस्किटचा पॅकेट आहे समजा. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही बारकोड बघितलं ना, बारकोड,
बारकोड म्हणजे काय, त्याचं इन्फॉर्मेशन असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डीमॅट मध्ये जसं हा प्रोडक्ट येतो ना, सगळ्यात आधी हा बारकोडला स्कॅन केला जातो आणि एंट्री होतो. म्हणजे हा बिस्किटचा प्रोडक्ट जो आहे ना, तो आतमध्ये एंट्री झाला. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस बिस्किटचं प्रोडक्ट घेऊन येता बिलिंग करायला, बिलिंग करताना ना त्या पर्सनला याचं नाव, याचं प्राइस टाईप करायची गरज नाही. आता इमॅजिन करा, तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट घेऊन आले आणि तो बिलिंग पर्सन प्रत्येक गोष्टला टाईप करत असेल, किती वेळ जाणार? खूप जास्त टाइम जाणार. तर आपण काय करतो, हा प्रोडक्टचा ऑलरेडी डेटा आपल्या डीबीएमएस मध्ये स्टोअर करून ठेवतो आणि आपण काय करतो, हा हँडल डिव्हाइस स्कॅन करतो. जसं मी याला स्कॅन करणार ना माझ्या कम्प्युटरमध्ये, तुम्ही डीमार्ट मध्ये जाऊन ऑब्झर्व करा किंवा शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा किंवा तुम्ही कुठेही जाता ना काहीतरी परचेस करायला, DIY मध्ये गेले तर तुम्हाला तिथं सगळीकडे हे भेटेल. ठीक आहे. तर तुम्ही असं स्कॅन करतो ना, स्कॅन केल्यानंतर ना ते प्रोडक्टचं इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती डिस्प्ले होतो. तो पर्सन टाईप करतो का? अजिबात नाही. तो पर्सन फक्त स्कॅन करतो. स्कॅन केलं की त्या प्रोडक्टचं पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याचं प्राइस, त्याचं जीएसटी सगळं स्क्रीनवरती येऊन जातो. बिकॉज त्याचा डेटा ऑलरेडी कम्प्युटरमध्ये स्टोअर असतो. फक्त कम्प्युटरला सांगायचं होतं की हा प्रोडक्ट काय, आणि कम्प्युटरला इन्फॉर्मेशन द्यायचं होतं. मला कम्प्युटरला इनपुट द्यायचं होतं की व्हॉट इज दिस प्रोडक्ट. सो कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी मी काय वापरतो? स्कॅनर. अँड दिस इज कॉल्ड एज हँड हेल्ड स्कॅनर. दिस इज गोइंग टू गिव्ह द इन्फॉर्मेशन टू द कम्प्युटर अबाउट द प्रोडक्ट. अँड कम्प्युटर काय करतो? त्या प्रोडक्टचं प्राइस तुमच्या समोर डिस्प्ले करतो. समजलं काय करतो हा हँडहेल्ड स्कॅनर. ठीक आहे. नेक्स्ट असतो हा, याला पण तो फ्लॅट बेड स्कॅनर. काय म्हणतो त्याला? फ्लॅट बेड स्कॅनर. हा बघा, तुम्ही एक फोटोग्राफ, हे फोटो दिसतोय फोटोग्राफ, हा फोटोला तुम्ही याच्यावर ठेवला आणि याला बंद केला आणि तुम्ही या बटनला दाबलं अँड दिस इज कनेक्टेड टू कम्प्युटर. याचा वायर असतो, हा वायर कम्प्युटरला कनेक्टेड असतो. कोणाला कम्प्युटर असतो? कनेक्टेड असतो, कम्प्युटरला कनेक्टेड असतो. सो जसं तुम्ही याच्यामध्ये फोटो ठेवता आणि तुम्ही स्कॅन करता, याचा PDF किंवा याचा इमेज तुमच्या कम्प्युटरमध्ये दिसेल सॉफ्ट कॉपीच्या फॉर्ममध्ये. कसं? सॉफ्ट कॉपी म्हणजे इमेजच्या फॉर्ममध्ये, इमेज IMG, JPG, PNG, .jpgच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या इमेजचं सॉफ्ट कॉपी भेटेल. समजलं? थर्ड, पेपर फीड स्कॅनर. तुम्ही हे बघितलं असेल, पेपर फीड स्कॅनर खूप जास्त यूज होतो ऑफिसेस मध्ये वगैरे. ठीक आहे. तर तुम्ही इथून असं पेपर पाठवलं तर तो लगेच बाहेर येतो आणि याला कम्प्युटर कनेक्टेड असतो. काय कनेक्टेड असतो? कम्प्युटर कनेक्टेड. आणि तुम्ही इथून जे काही स्कॅन करता ना, ते सगळं PDF मध्ये तुम्हाला कम्प्युटरमध्ये भेटून जाईल. सो तुम्ही एखादा हार्ड कॉपीला सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट करू शकता बाय युझिंग व्हॉट? बाय युझिंग द पेपर फीड स्कॅनर. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय? नेक्स्ट आपण येतो मग आउटपुट डिव्हाइसेसकडे. ठीक आहे. समजलं का इनपुट डिव्हाइसेस? इनपुट डिव्हाइसेस डन. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस काय असतात? समजा कम्प्युटरला युजरला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायचं असेल तर कम्प्युटर काय वापरेल? आउटपुट डिव्हाइसेस. तर आउटपुट डिव्हाइसेसमध्ये आपण आपल्याला फक्त दोन पॉईंट डिस्कस करणार आहे, मॉनिटर आणि प्रिंटर बद्दल. ठीक आहे. समज स्टार्ट करायचं का? इनपुट डन. आता तसंच आपण डिस्कस करतोय आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. चलो सगळ्यात आधी डिस्कशन करूयात मॉनिटर बद्दल. हा, आता मॉनिटर काय असतो? मॉनिटर काय असतो? व्हिडिओ. ठीक आहे. व्हिडिओ म्हणजे मॉनिटर जो आपल्याला आउटपुट देतो. द व्हिडिओ म्हणजे काय? डिस्प्लेज ऑन कम्प्युटर इज द प्रायमरी आउटपुट डिव्हाइस. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हिडिओ बोर्ड इज टू टेक द इन्फॉर्मेशन फ्रॉम द CPU अँड डिस्प्ले इट ऑन द मॉनिटर. सो मॉनिटरचं काम, मेन रोल काय असतो? व्हॉट इज द मेन रोल ऑफ द मॉनिटर? CPU कडनं इन्फॉर्मेशन घेणं. CPU. ठीक आहे. आपलं CPU कडनं इन्फॉर्मेशन घेणं आणि आपल्याला डिस्प्ले करणं, आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले करणं. कुठे डिस्प्ले करणं? आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले करणं. तर हाच मेजर काम असतो कोणाचा? हाच मेजर काम असतो आपला मॉनिटरचा. So monitor is used to take the input from the CPU and it is going to display on the monitor, that is the output screen. There are आपल्याकडे भरपूर मॉनिटर्स असतात. आता तुम्हाला माहित असेल कंपोजिट मोनोक्रोम, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणतो ना, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, त्याला आपण कंपोजिट मोनोक्रोम म्हणतो. त्याच्यानंतर कंपोजिट कलर, RGB म्हणजे रेड, ग्रीन, ब्लू. मग हळूहळू कलर टीव्ही आलेत. आधी तुम्हाला माहिती आहे, आधी ना ब्लॅक अँड व्हाईट मूवीज होते. ठीक आहे. आधी फक्त दोनच कलर होता, ब्लॅक अँड व्हाईट. मग आपण RGB टीव्ही आणलेत. RGB टीव्ही म्हणजे काय? रेड, ग्रीन, ब्लू. तुम्हाला माहिती आहे, रेड, ग्रीन, ब्लू या 3 कलरला वापरून आपण सगळे कलर बनवू शकतो. आपल्याला जसं कलर पाहिजे तसं कलर बनवू शकतो बाय युझिंग दीज 3 कलर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये नको जायला, पण तुम्हाला हे माहित पाहिजे. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर कलर टीव्ही झालेत. मग त्याच्यानंतर EGA मॉनिटर झालेत. ठीक आहे. आजच्या डेटमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, कम्प्युटरवर जो LED मॉनिटर असतो त्याला आपण EGA मॉनिटर म्हणतो. काय म्हणतो त्याला? एनहान्स्ड ग्राफिक्स अडॅप्टर. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे स्मार्ट टच डिव्हाइसेस आलेत. अजून छोटे कम्प्युटर्स आहेत, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ड्राईव्ह TTL, ट्रान्झिस्टर लॉजिक मोनोक्रोम म्हणतो. ठीक आहे. छोटे जे आपले LED स्क्रीन्स असतात, शॉर्ट LED स्क्रीन्स, त्याला आपण काय म्हणतो? TTL स्क्रीन म्हणतो, ट्रान्झिस्टर लॉजिक. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मध्ये शिकलात हा ट्रान्झिस्टर काय असतो. ऑलरेडी यू हॅव लर्न इन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स CS1 मध्ये, CS2 मध्ये पहिला चॅप्टर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मध्ये तुम्हाला शिकवलं ट्रान्झिस्टर काय असतो. ठीक आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की एवढे टाईपचे मॉनिटर्स किंवा एवढे टाईपचे व्हिडिओ डिव्हाइसेस
आपल्याकडे अवेलेबल असतात. ठीक आहे, चलो. तर एक्झाममध्ये तुम्हाला सगळं लिहिता आलं पाहिजे. एक्झाममध्ये तुम्हाला सगळं लिहिता आलं पाहिजे. काय डाऊट्स इथपर्यंत नाही? ठीक आहे, चल पुढे. व्हिडिओ बोर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. व्हिडिओ बोर्ड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? आता आपले कम्प्युटर, आपलं मॉनिटर असतो, मॉनिटर किंवा स्क्रीन म्हणू, मॉनिटर म्हणू, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जसं की सगळ्यात आधी रेझोल्युशन. सगळ्यात पहिला पॉईंट काय तो? रेझोल्युशन. रेझोल्युशन म्हणजे काय? रेझोल्युशन म्हणजे काय? रेझोल्युशन ऑन व्हिडिओ डिस्प्लेज द नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डॉट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा तुमचा स्क्रीन आहे. तेच म्हणतो ना, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरी ना टीव्हीला ना असं खूप जवळून बघा. टीव्हीला काय करा ना, खूप जवळून बघा. म्हणजे टीव्हीला एकदम असं जवळ क्लोज मध्ये बघा. तुम्हाला ना टीव्ही मध्ये असे छोटे छोटे डॉट्स दिसेल. छोटे छोटे डॉट्सनी एक इमेज बनताना दिसेल. दॅट इज कॉल्ड एज पिक्सेल्स. दॅट इज कॉल्ड एज पिक्सेल्स. त्या छोट्याशा डॉट्सला काय म्हणतो? पिक्सेल्स. आता एका स्क्रीनमध्ये किती पिक्सेल्स हॉरिझॉन्टली आणि किती पिक्सेल्स हॉरिझॉन्टली आणि किती पिक्सेल व्हर्टिकली आहेत? व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. ठीक आहे, याला आपण म्हणतो व्हर्टिकल आणि याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल इंटू व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल इंटू व्हर्टिकल किती पिक्सेल्स आहेत? तो तुमचा रेझोल्युशन असेल. मला एक सांगा, जेवढं जास्त पिक्सेल्स असेल, जेवढं जास्त पिक्सेल्स असेल तेवढं जास्त रेझोल्युशन असेल. परत एकदा रिपीट करतो, जेवढं जास्त पिक्सेल्स असेल तेवढं जास्त रेझोल्युशन. तुम्हाला माहिती आहे ना, 3K 4K. ठीक आहे, आता तुम्ही हे व्हिडिओ, आता तुम्हाला माहिती आहे युट्यूबमध्ये तुम्ही हे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा, तुम्हाला असं काहीतरी ऑप्शन दिसणार 360 पिक्सेल्स. दिसते की नाही बघा बरं सगळ्यांनी? 240 पिक्सेल्स दिसते की नाही सगळ्यांनी? बघा, 240 पिक्सेल्स, 360 पिक्सेल्स, मग त्याच्यानंतर 720 पिक्सेल्स, मग त्याचं 1080 पिक्सेल्स, मग त्याच्यानं 10, मग अजून अजून खूप वाढत जाणार, मग 4K वगैरे दिसणार तुम्हाला. ठीक आहे, तर हे काय असतो? 240 इंटू 240 पिक्सेल्स. म्हणजे हा जो स्क्रीन आहे, तुम्ही जो बघताय मला स्क्रीन, त्याच्यामध्ये जर तुम्ही 240 पिक्सेल सिलेक्ट केलं, मी तुम्हाला खूप ब्लर दिसणार. का बरं? कारण डॉट पर इंचेस कमी होणार, म्हणजे पिक्सेल्स पर इंचेस कमी होणार. आणि जर पिक्सेल्स कमी झाले तर व्हिडिओ ब्लर दिसणार. अच्छा, तुम्ही जर 720 पिक्सेल केलं तर मी तुम्हाला थोडं क्लिअर दिसणार, आणि 108 केलं तर खूप जास्त क्लिअर दिसणार. तेवढं इंटरनेट पण जाणार, तेवढं डेटा पण कन्झ्युम होणार. का बरं? कारण तुम्हाला तेवढं जास्त डॉट्स डिस्प्ले करावं लागतंय. जेवढे जास्त डॉट्स तेवढं जास्त रेझोल्युशन, आणि जेवढं जास्त रेझोल्युशन तेवढं जास्त क्लिअरिटी. जेवढं तुम्हाला HD पाहिजे, HD म्हणजे काय असतं? HD हाय डेफिनेशन. HD जेवढं जास्त तुम्हाला HD पाहिजे तेवढं जास्त तुमचं रेझोल्युशन वाढणार, आणि रेझोल्युशन वाढण्यासाठी डॉट्स वाढवावं लागेल, आणि डॉट्स वाढवण्यासाठी जास्त डेटा कन्झ्युम करावा लागेल. समजतं का कसं असतो? यालाच आपण म्हणतो रेझोल्युशन. ठीक आहे, परत एकदा सांगतो. रेझोल्युशन ऑन अ व्हिडिओ डिस्प्ले इज द नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डॉट्स दॅट मेक्स अप द पिक्चर. एक्झाम्पल, बेसिक रेझोल्युशन काय असतो? 640 इंटू 480. हा बेसिक रेझोल्युशन आहे. याचा अर्थ काय असतो? म्हणजे 640 डॉट्स असा वाईड असेल, वाईड 640 डॉट्स, अँड 480 डॉट्स असा हाय असेल. और रेझोल्युशन मीन्स डॉट ऑन स्क्रीन्स. पिक्सेल्स ऑन स्क्रीन सांगू शकतो. ठीक आहे, डॉट्स डॉट्स पण सांगू शकतो, डॉट्स ऑन स्क्रीन, किंवा आपण सांगू शकतो पिक्सेल्स ऑन स्क्रीन. सो किती पिक्सेल्स? आता तुम्ही म्हणता 720 म्हणजे काय? 720 पिक्सेल्स हॉरिझॉन्टली, 720 पिक्सेल्स व्हर्टिकली. ठीक आहे, समजलं सगळ्यांना काय असतं हे? ठीक आहे, चलो. इट मीन्स व्हिडिओ बोर्ड नीड्स मोर मेमरी बट रिझल्ट इन एक्सलंट क्लॅरिटी. जर तुम्ही जेवढं जास्त पिक्सेल वाढवणार तेवढं जास्त मेमरी पण जाणार, तेवढं जास्त डेटा पण कन्झ्युम होणार. आता इंटरनेटवरती तुम्ही हा व्हिडिओ 4K मध्ये पण सुद्धा बघू शकता. आता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा 4K मध्ये पण बघू शकता. 4K मध्ये तुम्हाला ना मी एकदम क्लिअर दिसणार. ठीक आहे, जसं तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगू, तुम्ही ट्राय करून बघू शकता, पण तुमचा डेटा वेस्ट करू नका. आता तुमचा व्हिडिओ जो आहे तो मोस्टली 720 किंवा 1080 मध्ये चालत असेल, ऑटोमध्ये चालत असतो, ऑटोमध्ये. ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. ठीक आहे, आता तुम्ही ना तुमचं व्हिडिओला ना 4K करा. 4K केल्यानंतर ना तुम्हाला ना माझा वॉच मधला टाइम सुद्धा दिसेल. आता जर नॉर्मली जर तुम्ही 720 किंवा 360 पिक्सेलवर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा टाइम नाही दिसणार. पण जर तुम्ही 4K केलं आणि तुम्ही या व्हिडिओला झूम केलं, काय केलं? या व्हिडिओला झूम केलं तर माझ्या वॉचवरती किती टाइम आहे ते तुम्ही बघू शकता. आणि कमेंटमध्ये सांगा बरं किती वाजलेत आता. तुम्ही कमेंट करून मला सांगा तुम्हाला काय टाइम दिसतोय. म्हणजे व्हिडिओला तुम्ही 4K मध्ये करा आणि तुम्ही मला सांगा की काय टाइम दिसतोय. ठीक आहे, आणि जर आणि तुम्ही काय करा, ट्राय करा 240 मध्ये करा. व्हिडिओला तुम्ही 240 पिक्सेल मध्ये घेऊन जा आणि तुम्ही झूम करा, तुम्हाला हा वॉच काहीच दिसणार नाही. मी सुद्धा तुम्हाला क्लिअरली दिसणार नाही. ठीक आहे, समजलं? तर ऑटोला ठेवा. ऑटो म्हणजे काय? तुमच्या नेटवर्कच्या अकॉर्डिंग तुमचा क्लॅरिटी ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होत राहणार. ठीक आहे, ऑटोमध्ये ठेवा म्हणजे डेटा वेस्ट होणार नाही. नाहीतर तुम्ही 4K केला तर वायफाय असेल, फ्री वायफाय असेल तर 4K मध्ये बघा बिंदास. ठीक आहे, समजलं का? सांगा मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या वॉचमध्ये किती वाजता. ठीक आहे, एवढं आहे. AM PM तुम्हाला नाही समजणार, इट इज PM ऑफकोर्स. ठीक आहे, इव्हनिंगचा टाइम आहे, इव्हनिंगला रेकॉर्ड करतो व्हिडिओ मी. सगळे लेक्चर झाले माझे. हा, तुम्हाला काय माझं स्टोरी खूप डेंजर, नको 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 ऐकवायला तुम्हाला. सगळे लेक्चर आधी कंप्लीट करावं लागतात. सगळे लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर मला हा रेकॉर्डिंगचा ऍक्च्युअली टाइम भेटतो. नाहीतर रेकॉर्डिंग करणं डे टाइम मध्ये रेकॉर्डिंग पॉसिबलच नाही माझ्याकडे. ठीक आहे, कारण एवढे बॅचेस, एवढे लेक्चर्स. ठीक आहे, म्हणून
थोडं लेट रेकॉर्डिंग करतो, कधी कधी 10ला पण रेकॉर्डिंग करतो, 11ला पण रेकॉर्डिंग केली, ठीक आहे. तो कम्प्युटरचा स्क्रीन तुम्ही बघा, खाली टाइम तुम्हाला दिसेल, खूप वेळा 11ला 10ला पण रेकॉर्ड केले व्हिडिओ, ठीक आहे. चलो नेक्स्ट, डॉट पिच. दुसरा काय, डॉट पिच. डॉट पिच म्हणजे काय असतो, मोर रेझोल्युशन मीन्स मोर डॉट्स ऑन द स्क्रीन, ठीक आहे. जेवढं जास्त रेझोल्युशन तेवढं जास्त डॉट्स, म्हणजे तेवढं जास्त पिक्सेल्स असणार, पिक्सेल्स. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द डॉट्स अँड द मॉनिटर इज द डॉट्स इज द मॉनिटर डॉट पिच. म्हणजे प्रत्येक डॉट मध्ये किती गॅप आहे, प्रत्येक डॉट मध्ये किती गॅप आहे, प्रत्येक डॉट मध्ये किती गॅप आहे, याला आपण म्हणतो, याला काय म्हणतो, याला आपण म्हणतो डॉट पिच, ठीक आहे. डॉट पिच इट इज मेजर्ड इन मिलीमीटर्स. याला आपण कशामध्ये मेजर करतो, मिलीमीटर्स. एक कॉमन सेन्स वाला क्वेश्चन आहे, जेवढं कमी डॉट्स, जेवढे कमी डॉट्स तेवढं कमी रेझोल्युशन, जेवढं जास्त डॉट्स तेवढं जास्त रेझोल्युशन, ठीक आहे. चलो नेक्स्ट, मल्टीसिंक. मल्टीसिंक म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ द मॉनिटर. आता काही मॉनिटर, आता सगळ्या मॉनिटरकडे मल्टीसिंक असतो. तुमच्या मोबाईल फोनच्या मॉनिटरकडे पण हा कॅरेक्टरिस्टिक आहे. आपण काय बघतो, व्हिडिओ बोर्ड कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे व्हिडिओ बोर्डकडे, व्हिडिओ मॉनिटरकडे कोणते कोणते पॉईंट्स असतात. मल्टीसिंक. मल्टीसिंक म्हणजे काय, तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही या व्हिडिओमध्ये 360 पिक्सेलमध्ये बघू शकता, 720 पिक्सेलमध्ये बघू शकता, 4K मध्ये सुद्धा बघू शकता. वाय, बिकॉज युअर स्क्रीन कॅन चेंज द रेझोल्युशन. तुमचा स्क्रीन जो आहे तो एका कॉन्स्टंट रेझोल्युशन वरती चालत नाही, तो रेझोल्युशनला कमी जास्त करू शकतो. यालाच आपण म्हणतो मल्टीसिंक. काय म्हणतो आपण याला, मल्टीसिंक. इट कॅन सिंक द डॉट्स और इट कॅन सिंक द पिक्सेल्स ऍज पर आर रिक्वायरमेंट, राईट. चलो नेक्स्ट असतो हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी? Monitor works by directing a beam of electrons against inside of screen. Phosphorus inside the screen becomes excitable and glow and see the image. Actually हा काय असतो माहितीये का, आपला हा टीव्ही आहे किंवा हा आपला मॉनिटर आहे, तर इथून ना असं काय फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. इलेक्ट्रॉनचा बीम फ्लो होतो. काय फ्लो होतो, इलेक्ट्रॉनचा बीम असं फ्लो होतो. काय फ्लो होतो, इलेक्ट्रॉनचा बीम असं फ्लो होतो. आणि इलेक्ट्रॉन्सचे बीम्स फ्लो होताना, इलेक्ट्रॉन्सचे बीम्स फ्लो होताना मध्ये असतात फॉस्फरस. मध्ये काय असतात, इथं फॉस्फरसचे पार्टिकल्स असतात, मध्ये असतात फॉस्फरसचे पार्टिकल्स. असे खूप सारे फॉस्फरसचे पार्टिकल्स तुम्हाला मध्ये दिसणार. आणि जर तुमचा इलेक्ट्रॉनचा बीम या फॉस्फरस वरती पडला तर तो ग्लो होतो आणि तुम्हाला एक पिक्सल बनताना दिसतो आणि त्याचा कलर पण दिसतो तसं तुम्हाला, ठीक आहे. तर असं हे खूप फास्ट होतं, ऍक्च्युली हे खूप फास्ट होतं. आपण इमॅजिन पण करू शकत तेवढं फास्ट रेटमध्ये होतो. इलेक्ट्रॉन्स असे पडतात, इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, खूप सारे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि मध्ये फॉस्फरस असतात. आणि जसं ते इलेक्ट्रॉन त्या फॉस्फरस वरती पडतो, तो फॉस्फरस ग्लो होतो आणि तुम्हाला तो स्क्रीनवरती तुम्हाला तो एक इमेज किंवा एक लाईट बनताना दिसतो, ठीक आहे. हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ टाइम्स दॅट द बीम स्वीप्स हॉरिझॉन्टल पर सेकंड. म्हणजे हा हॉरिझॉन्टल लाईन किती वेळा स्वीप होतो पर सेकंड, त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी. जेवढं जास्त स्वीप होणार तेवढं जास्त लाईक इमेज तुम्हाला क्लिअर दिसणार आणि जेवढं कमी स्वीप होणार तेवढं तुम्हाला ब्लर इमेज दिसणार, ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण म्हणतो हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी. इट इज मेजर्ड इन हर्ट्स और किलो हर्ट्स. याला आपण हर्ट्स मध्ये मेजर करतो किंवा हा कारण फ्रिक्वेन्सी तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल, फ्रिक्वेन्सीला नेहमी आपण कशाने मेजर करतो, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, हर्ट्स और मेगा हर्ट्स, किलो हर्ट्स असं आपण सांगू शकतो, ठीक आहे. एक्झाम्पल, इफ अ VGA, ठीक आहे. आता VGA म्हणजे काय असतो, व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे. VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे हॅज 480 लाईन्स अँड 60 स्क्रीन्स पर सेकंड. सो याचा रेझोल्युशन काय बनतो, असं म्हणतो दॅट मीन्स 28,000 लाईन्स पर सेकंड जातात. हा झाला त्याचा फ्रिक्वेन्सी. हा एक छोटासा एक्झाम्पल आहे, ठीक आहे. हा झाला एक छोटासा एक्झाम्पल. नेक्स्ट, हे बघा तुम्हाला याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिसेल. एक्झामला क्वेश्चन असं विचारतील, व्हॉट इज रेझोल्युशन, व्हॉट इज रेझोल्युशन, एक्सप्लेन द रेझोल्युशन अँड कलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट व्हिडिओ बोर्ड. म्हणजे रेझोल्युशन काय आहे आणि कलर किती सपोर्ट करतो ते तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. सगळ्यात असतो CGA म्हणजे काय, कलर ग्राफिक्स ॲरे. त्याचं रेझोल्युशन किती असतो, 640 पिक्सेल्स इन 200, 640 हॉरिझॉन्टल अँड 200 व्हर्टिकल. तो फक्त 2 कलर सपोर्ट करतो. आपला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही काय असतो, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. त्याच्यानंतर असतो EGA म्हणजे काय, एनहान्स्ड ग्राफिक्स ॲरे. त्याचा पिक्सेल्स, त्याचा रेझोल्युशन एवढा असतो आणि तो 16 कलरला सपोर्ट करतो. तर VGA म्हणजे काय, व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे. त्याचं रेझोल्युशन पण सेम असतो, त्याचं रेझोल्युशन थोडं वाढतो आणि तो 16 कलरला सपोर्ट करतो. आणि आजच्या डेटमध्ये आपण वापरतो सुपर VGA, सुपर व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे. जसं रेझोल्युशन ऑलमोस्ट 640 into 480 अँड दॅट सपोर्ट्स 256 कलर्स. ठीक आहे, लक्षात राहील. अरे रेझोल्युशन काय आहे, डॉट पर इंच काय आहे, बरोबर, व्हिडिओ स्कॅन फ्रिक्वेन्सी काय आहे, लक्षात, हा टेबल लक्षात राहील, खूप इम्पॉर्टंट आहे. हे फुल फॉर्म्स एक्झाम मध्ये येऊ शकतात, ठीक आहे. एवढे डिटेलमध्ये तुम्हाला कोणच सांगणार नाही बरं हा चॅप्टर, पण तरी मी एकदम डिटेलमध्ये सांगतो. मी तुम्हाला सगळं सांगतोय बरं का, एक्झाम मध्ये काय येणार, कसं येणार, क्वेश्चन कसं येणार, सगळं तुम्हाला सांगतोय. फक्त तुम्ही थोडं टाइम द्या आणि प्रिपेअर करा. सगळ्यात सोपं चॅप्टर आहे आणि तुम्ही या चॅप्टरमध्ये आउट ऑफ स्कोर करू शकता. आणि या चॅप्टरचा प्लस पॉईंट काय,
तुम्ही बाकी चॅप्टर तुम्हाला अवघड जात असेल ना, बाकी चॅप्टरच्या क्वेश्चन्स तुम्ही ऑप्शन मध्ये टाकू शकता ना, हे चॅप्टर केलं तर. ठीक आहे, समजते माझं, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही बाकी चॅप्टर ऑप्शन टाकाच, सगळे करून जायचं, पण हा चॅप्टरचा आन्सर तुम्ही जास्त एक्सपांड करून किंवा एलॅबरेट करून लिहू शकता. ठीक आहे, चलो क्वेश्चन असे येतील, मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन केले. ठीक आहे, तर तुम्हाला हे पेपरमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. चलो नेक्स्ट वी कम टू प्रिंटर. नेक्स्ट काय आपल्याकडे प्रिंटर. प्रिंटर काय आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर काय प्रिंटर इज अ आउटपुट डिव्हाइस. प्रिंटर इज अ आउटपुट डिव्हाइस. सो प्रिंटर कम्स द नेक्स्ट आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे, प्रिंटरचे ना बेसिकली दोन टाइप्स असतात, एकाला आपण इम्पॅक्ट प्रिंटर आणि एकाला आपण नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असं पेपरवरती छापा पडणार नाही तरी प्रिंट होणार, असे पण प्रिंटर्स आपल्याकडे. आणि एक असतो इम्पॅक्ट प्रिंटर. इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय, असं काहीतरी इंकचा छापा पडणार आणि तो प्रिंट होणार, त्याला आपण इम्पॅक्ट प्रिंटर. ठीक आहे, आपल्याला सिलेबसमध्ये आता सध्या इम्पॅक्ट प्रिंटर बद्दल डिस्कस करायचं आहे. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर बद्दल आपल्याला डिस्कस, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर पण आहे, इंकजेट प्रिंटर वगैरे, ते पण डिस्कस करायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सगळ्यात पहिलं प्रिंटर येतो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. सगळ्यात पहिलं प्रिंटर काय असतो, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय असतो, एक मिनिट मी तुम्हाला इमेज दाखवतो, मग तुम्हाला समजेल डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय असतो. हे असं प्रिंटर बघितलं तुम्ही, तुम्ही बँकमध्ये गेला सर, बँकमध्ये पासबुक प्रिंट करायला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरतात, बघितलं कधी बँकमध्ये पासबुक प्रिंट करायला. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये तुमचा प्रोजेक्ट करताना तुम्हाला इंजिनिअरिंगचे प्रिंटआउट्स पण डॉट मॅट्रिक्स प्रिंटरनेच काढावं लागतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर तुम्हाला कोणत्याही झेरॉक्स दुकान पहिली गोष्ट भेटणार नाही, कारण हा खूप जुना प्रिंटर आहे, खूप ओल्ड व्हर्जनचा प्रिंटर आहे. आजच्या डेटमध्ये खूप नवीन नवीन प्रिंटर्स आलेत, जसं की लेझर जेट प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, नवीन नवीन प्रिंटर्स आहेत. हा खूप जुना प्रिंटर आहे, पण आता सुद्धा भरपूर बँक्समध्ये आपण ह्या प्रिंटरला बघू शकतो. ठीक आहे, पासबुक प्रिंट करायला हाच प्रिंटर यूज केला जातो. ठीक आहे, हा बेसिकली काय असतो तर तुम्ही ते मूवीजमध्ये पण बघितलं असेल, मूवीजमध्ये जज बसला असतो, जजच्या खाली काही लोक असतात, जज जे काही स्टेटमेंट देतो ते असं टाईप करत राहतात, बरोबर. दॅट इज कॉल्ड एज डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्याला आपण काय म्हणतो, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. ठीक आहे, चलो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय बघा. इट इज एन एक्झाम्पल ऑफ इम्पॅक्ट प्रिंटर. हा एक इम्पॅक्ट प्रिंटर आहे, म्हणजे आपण जसं कीवर प्रेस करतो त्या कीचं इम्पॅक्ट पेजवर पडतो आणि तो छापा येतो, त्याला आपण म्हणतो छापा, इम्पॅक्ट छापा, इम्पॅक्ट प्रिंटर. अँड इट इज अ लो कॉस्ट, हाय स्पीड अँड NLQ म्हणजे नियर लेटर क्वालिटी प्रिंट. आपल्याला हे सगळे फीचर्स त्या प्रिंटरमध्ये भेटतात. देअर स्पीड युजली रेंज बिटवीन 80 to 600 CPS. CPS म्हणजे काय, कॅरेक्टर पर सेकंड. एक्झामला विचार CPS. प्रिंटरमध्ये CPS काय असतो, कॅरेक्टर पर सेकंड. कॅरेक्टर पर सेकंड. याचा स्पीड खूप फास्ट असतो, पण आपला टायपिंग स्पीड फास्ट पाहिजे. ठीक आहे. द हेड मूव्स अक्रॉस द पेपर, सिलेक्टेड पिन्स अगेन्स्ट द लिंक रिबल टू फॉर्म अ पॅटर्न ऑफ डॉट्स ऑन पेपर. तो जसं आपण प्रिंट करतो तसं तो पेपर पुढे मूव्ह होणार आणि आपला इम्पॅक्ट त्या पेजवरती पडत राहणार. ठीक आहे. दे आर केपेबल ऑफ प्रिंटिंग विथ मॅक्सिमम स्पीड, बट प्रिंटिंग क्वालिटी इज नॉट गुड लाईक अदर प्रिंटर्स. येस, हा तुम्ही प्रिंट खूप फास्ट करू शकता, पण याचं प्रिंटिंग क्वालिटी तेवढं छान नसतो. इट इज अवेलेबल इन ब्लॅक अँड व्हाईट कलर. इट इज ओनली अँड ओनली अवेलेबल इन ब्लॅक अँड व्हाईट कलर. तुम्हाला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कधी पण कलर मध्ये भेटणार नाही. तुम्हाला दाखवलं मी, जसं की बँक पासबुक तुम्ही बघितलं असेल, दॅट इज अ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. ठीक आहे, तो एक एक वर्डचा प्रिंट करतो. आपल्याकडे एक एक वर्डचा छापा असतो आपल्याकडे, एक एक वर्डचा आपल्याकडे असा छाप असतो. जसं मी बी वर प्रेस करणार, मग बी इज गोइंग टू प्रिंट हिअर. जसं मी सी वर प्रेस, सी चा छापा पडतो. असं एक एक असा छापा पडत राहतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रिंटर असतो डेझी व्हील प्रिंटर. ठीक आहे, नाव खूप भारी याचं, डेझी व्हील. याचं नाव का पडलं, कारण एक फ्लावर असतो डेझी व्हील फ्लावर म्हणून. एक काम करा, मी तुम्हाला डेझी व्हील प्रिंटर एक्सप्लेन करण्याच्या आधी इमेज दाखवतो, तुम्हाला अजून क्लिअर होणार. सो दिस इज द डेझी व्हील प्रिंटर. तुम्हाला दिसतोय असा एक सरफेस असतो, हा एक ऍक्च्युअली डेझी फ्लावर सारखा दिसतो, म्हणून या प्रिंटरला आपण डेझी व्हील प्रिंटर असं म्हणतो. हा सिमिलरली तुमचा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर सारखाच आहे, पण आपला जो इम्पॅक्ट असतो ना, इम्पॅक्ट तसं याच्याने असतो. ठीक आहे, डेझी व्हील सारखा. हा दिस इज, हे बघा डेझी व्हील प्रिंटर. असं हा आतमध्ये गोल फिरत राहतो, असं आतमध्ये गोल फिरत राहतो. जसं मी प्रेस करणार एखादा की वरती, तो लेटर इथं इम्पॅक्ट पडणार, त्या लेटरचा इम्पॅक्ट पडणार. याला आपण तो डेझी व्हील प्रिंटर. ठीक आहे, ठीक आहे, चलो हे बघू डेझी व्हील प्रिंटर काय. दिस इज ऑल्सो इम्पॅक्ट प्रिंटर. इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय, आपण काहीतरी प्रेस करणार आणि त्याचा छापा त्या पेजवरती येणार, इम्पॅक्ट प्रिंटर. इट इज लाईक डेझी फ्लावर, सो द नेम इज डेझी व्हील प्रिंटर. तो दिसायला ना एक फ्लावर असतो, डेझी फ्लावर. मला पण माहित नाही डेझी फ्लावर म्हणजे काय. ठीक आहे, एक फ्लावर असतो डेझी फ्लावर. तर हा व्हील जो असतो तो डेझी, सनफ्लावर माहिती आहे मला, डेझी फ्लावर काय असतो. ठीक आहे, जाऊ दे, असेल काहीतरी फ्लावर असेल. ठीक आहे, डेझी फ्लावर तो दिसतो डेझी फ्लावर सारखा, म्हणून या प्रिंटरचं नाव. त्याच्या आतमध्ये व्हील जो असतो तो डेझी फ्लावर सारखा दिसतो, म्हणून याचं प्रिंटरचं नाव डेझी फ्लावर असं आहे.
प्रिंटिंग आर्म्स अपियर लाईक पेटल्स ऑफ फ्लावर. ओके, त्याचं प्रिंट जे आर्म्स असतात प्रिंटिंग आर्म्स तो फ्लावरच्या पेटल सारखे असतात. ठीक आहे. चलो, इट कॅन ऑपरेट फास्टर स्पीड अप टू 90 CPS कॅरेक्टर पर सेकंड. CPS म्हणजे काय? कॅरेक्टर पर सेकंड. द हब कंटिन्युअसली रोटेटिंग. हा, मध्ये जो हब असतो ना गोल ज्याच्यावरती कॅरेक्टर असतो तो कंटिन्युअसली रोटेट होत राहतो ऍट हायर स्पीड अँड हॅमर स्ट्राइक्स द अप्रोप्रिएट कॅरेक्टर. क्या बात आहे. हा फिरत राहतो, हा फिरत राहतो, हा फिरत राहतो, जोरात फिरत राहतो आणि आपण जसं कॅरेक्टरवर प्रेस करतो तो कॅरेक्टरचा छापा त्या प्रिंटरवर पडत राहतो. ठीक आहे. नेक्स्ट हा सर, हा फिरत राहतो जसं आपण डेझी व्हील, डेझी व्हील तो फिरत राहतो. ठीक आहे. तर तो व्हील डेझी व्हील फिरत राहतो. जसं मी काहीतरी प्रेस करणार तर त्याचा इम्पॅक्ट पेजवरती पडणार. नेक्स्ट इज कॉल्ड एज लाईन प्रिंटर. दुसरा प्रिंटर कोणता आहे? लाईन प्रिंटर. ठीक आहे. लाईन प्रिंटर इट इज ऑल्सो इम्पॅक्ट प्रिंटर. हा पण कोणता प्रिंटर? इम्पॅक्ट प्रिंटर आहे. इट प्रिंट्स होल लाईन ऍट अ टाइम. फक्त एवढंच आहे की हा पूर्ण एक लाईनला एका सेकंडमध्ये किंवा एकाच गो मध्ये प्रिंट करू शकतो. म्हणून याचं नाव काय? लाईन प्रिंटर. एका लाईनला प्रिंट करू शकतो. लाईन प्रिंटर्स यूज रॅपिडली मुव्हिंग चेन्स और bands or of printing characters or some form of print drums to print the line information. तर आपल्याकडे एक प्रिंट ड्रम असतो. तो प्रिंट ड्रम काय असतो? एकाच लाईनला कम्प्लिटली प्रिंट करू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, हा दिस इज द बेस्ट लाईन प्रिंटर. असं एक कम्प्लीट तुम्ही ते बघितलं असेल मोस्टली आपल्या घरी जो पत्रिका वगैरे येतात ना ते असे कम्प्लीट असतात. ते एकाच गो मध्ये सगळं प्रिंट होतात. ठीक आहे. हे मोस्टली ते पत्रिका जे बनवतात तर त्यांच्याकडे हा प्रिंटर असतो, लाईन प्रिंटर. एकाच टाइम मध्ये पूर्ण लाईन तो प्रिंट करतो. ठीक आहे. सो आणि पेज असं खालून वरती जात राहतो. दिस इज द लाईन प्रिंटर. ठीक आहे. अँड वी कम टू द मॉडर्न प्रिंटर्स. आजच्या डेटमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा प्रिंटर असतो इंकजेट प्रिंटर. काय असतो? इंकजेट प्रिंटर. इंकजेट प्रिंटर इज अ नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. इंकजेट प्रिंटर किंवा लेझर प्रिंटर मध्ये इंकचा छापा पडत नाही. इंकला स्प्रिंकल केला जातो. काय केला जातो? स्प्रिंकल करतो आणि इंकला बरोबर स्प्रिंकल करतो आणि तो कॅरेक्टर आपण गेन करतो. कन्फ्युजिंग वाटत असेल पण सांगतो. दिस इज अ नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. बघू शकता, दिस टाइप इज अ नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. नॉन इम्पॅक्ट म्हणजे काय? नॉन इम्पॅक्ट असं कोणताही छापा पण लावत नाही त्याच्यावर. पेजवरती असं कोणताही इम्पॅक्ट पडत नाही, छापा पडत नाही. इनफॅक्ट आपण इंकला स्प्रिंकल करतो. इंकला असं स्प्रिंकल करतो आणि स्प्रिंकल केल्याने त्याचे कॅरेक्टर्स बनतात आपल्याकडे. ठीक आहे. म्हणून आपण नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. अँड इंकजेट प्रिंटर प्रोड्युसेस कॅरेक्टर बाय स्प्रेइंग स्मॉल इंकेस. हे बघा, बाय स्प्रेइंग स्मॉल इंक ड्रॉपलेट्स ऑन पेपर, हेन्स कॉल्ड एज नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. देयर इज अ इलेक्ट्रिक जनरेटर which causes piezoelectric crystals to vibrate and throws ink droplets supplied from the reservoir. आपल्याकडे इंक असतो, इंकचा ट्रे असतो. तर एक पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल असतो. पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल तो मूव्ह होत राहतो, असं मूव्ह होत राहतो आणि तो इंकला त्या पेपरवरती फेकतो आणि तो कॅरेक्टरला बनवतो तसं. ठीक आहे. अँड थ्रोज इंक ड्रॉपलेट्स सप्लाइड फ्रॉम द reservoir. It can have color printing option also. Inkjet printer provides software through which user can arrange different properties like paper size, printing mode, etc. आपण पेपर साईज A4, A5 असं पेपर साईज पण चेंज करू शकतो. प्रिंटिंगचा प्रिंटिंगच्या सेटिंग मध्ये सुद्धा मॉडिफिकेशन आपण करू शकतो. सो तुम्हाला माहित असेल हा प्रिंटर सगळ्यात जास्त यूज होणारा. ठीक आहे. तुमच्या घरी पण असेल कदाचित. ठीक आहे. याला आपण म्हणतो इंकजेट प्रिंटर. तर हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटर आहे. पेपरवरती छापा पडत नाही, फक्त हा इंक स्प्रिंकल होतो. काय होतो? स्प्रिंकल होतो आणि आपला प्रिंट निघतो. सो इंकजेट प्रिंटर कम्स अंडर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. कोणत्या प्रिंटरच्या आतमध्ये येतो? नॉन इम्पॅक्ट प्रिंटर मध्ये येतो. ठीक आहे. चलो, नेक्स्ट इज लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटर इट इज अ हाय स्पीड. हा, आपला इंकजेट प्रिंटरचा स्पीड तेवढं नसतो. तुम्ही बघितलं असेल कलर प्रिंट निघताना हळू प्रिंट निघतो. पण झेरॉक्सच्या दुकानात काय असतो? लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटर मध्ये पटकन झेरॉक्स येतो, ब्लॅक अँड व्हाईट प्लस कलर. ठीक आहे. इट इज अ हाय स्पीड, हाय क्वालिटी अँड नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. हा पण एक नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. कोणता इम्पॅक्ट प्रिंटर? नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. इट युजेस लेझर xerographic print mechanism. It uses laser produce high light to charge photoconductivity surface in the latent image of the characters to be printed. So basically the photoconductivity surface वापरला जातो आणि photoconductivity surface वरती त्याचा इम्पॅक्ट पाडला जातो by using the ink. In laser printer, the image of the paper to be printed is formed on the photosensitive drum. सो ज्याला प्रिंट करायचं ना त्याचा आधी इमेज बनला जातो आणि ते इमेजच्या फॉर्म मध्ये प्रिंट केला जातो. द photosensitive drum acts as an insulator in the dark, and when laser light beam falls on the black part of the drum gets charged. So basically ब्लॅक कलरचा पेपर असेल, त्या पेपरवर आपली इमेज असेल आणि जसा लाईट येतो, लाईट आला की तसं इंक बरोबर स्प्रेड होणार आणि आपल्याला त्याचा इमेज भेटणार. द चार्ज्ड इमेज ऑन द ड्रम इज लिंक्ड युजिंग ब्लॅक पावडर कॉल्ड टोनर. माहिती असेल टोनर. And then then electrostatically the image is transferred to the sheet of paper. Finally the paper comes out of the powder image and paper is pressed with heat to make it permanent. ठीक आहे. बेसिकली पेपर असतो सब
ठीक आहे, याला डार्कमध्ये ठेवला जातो, डार्कमध्ये ठेवला जातो. ठीक आहे, डार्कमध्ये ठेवल्यानंतर टोनर काय करतो, त्या ब्लॅक कलरच्या इंकला त्याच्यावरती पुट करतो आणि त्याचा इमेज बनतो. आणि हा इमेज एक हिटरमध्ये जातो. कशामध्ये जातो? एक हिटरमध्ये जातो. आणि तो म्हणून आपल्याला प्रिंट आउट ज्यावेळेस भेटतो ना, कधी प्रिंट आउटचा पेपर खूप गरम असतात. तर त्याचा पेपर जर प्रिंट काढलं असेल तर प्रिंटच्या वरती प्रिंट पेपरचे हात ठेवले ना तर खूप गरम असतात. का बरं? कारण आपण त्या इंकचा इमेज बनवतो. इंकचा इमेज बनवतो की त्याला हीट करतो, प्रिंटर त्याला हीट करतो सो दॅट तो इरेज नाही झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणून ते पेपर गरम असतात लेझर प्रिंटरमध्ये. ठीक आहे, लेझर प्रिंटरमध्ये. ठीक आहे, टोनरमधनं ब्लॅक कलरचा पावडर पडतो. ठीक आहे, त्याचा इमेज बनतो आणि त्याला हीट केला जातो त्या कॅरेक्टरला परमनंट करण्यासाठी. आणि मग तो पेज प्रिंटरच्या बाहेर येतो. पण हे खूप फास्ट होतो. काय होतो? खूप फास्ट होतो. ठीक आहे, सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लेझर प्रिंटर. हे लेझर प्रिंटर माहित असेल सगळ्यांना लेझर प्रिंटर काय, बरोबर? झेरॉक्सच्या शॉपमध्ये तुम्ही बघितलं लेझर प्रिंटर असे मोठे मोठे पण असतात. झेरॉक्सच्या शॉपमध्ये असतात, झेरॉक्सच्या शॉपमध्ये मोठे मोठे मशीन्स असतात, मोठे मोठे मशीन्स. दॅट इज अ लेझर प्रिंटर, दॅट इज अ लेझर प्रिंटर. ठीक आहे, याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस पण विचारतात. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्रिंटर कोणतं? लेझर प्रिंटर. तुमच्या एक्झाममध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर किंवा लेझर प्रिंटर हेच क्वेश्चन जास्त यायचे चान्सेस असतात. पण बाकी प्रिंटर पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघून घ्या, तुम्हाला समजेल. इट ऑफर्स हाय क्वालिटी प्रिंटिंग इन टेक्स्ट अँड ग्राफिक्स. इट ऑफर्स वाईड सिलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, भरपूर ऑप्शन्स आहेत. अँड प्रिंटिंग रेट इज हायेस्ट, दॅट इज 10 to 200 ppm पेजेस पर मिनिट. आपण 10 ते 200 पेजेस पर मिनिट प्रिंट करू शकतो. आपल्याकडे तो स्पीड असतो प्रिंटरचा. डिसएडव्हान्टेजेस काय? कॉस्ट. कार्टेजचा कॉस्ट वाढतो, कॉस्टिंग वाढणार. मल्टिपल कार्बन कॉपिंग इज नॉट पॉसिबल अँड कलर प्रिंटिंग इज ऑल्सो नॉट पॉसिबल. पण आजच्या डेटमध्ये तर आपल्याकडे लेझर कलर प्रिंटर पण आहेत. ठीक आहे, चलो. पण टेक्स्टबुक दिले ते लिहायचं. लेझर प्रिंटर. नाव वी कम टू द आयओ डिव्हाइसेस. हा आपला लास्ट आहे. याच्यानंतर आपला चॅप्टर हा कम्प्लीट होतो. आयओ डिव्हाइसेस. आयओ डिव्हाइसेस म्हणजे काय? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. हे सुद्धा पेरिफरल डिव्हाइस चार्टमध्ये आहेत ना. मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये काय सांगितलं? पेरिफरल डिव्हाइसेस आर दोज डिव्हाइसेस विच आर इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस अँड द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला पण आपण पेरिफरल डिव्हाइसेस असं म्हणतो. जसं की फ्लॉपी डिस्क, फ्लॉपी ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, सीडी, रॉम. याच्यामध्ये आपण डेटा इनपुट पण देऊ शकतो आणि आउटपुट पण घेऊ शकतो यांच्यामधून. ठीक आहे, डेटा स्टोअर पण करू शकतो आणि आउटपुट पण घेऊ शकतो. जसं की हार्ड डिस्कमध्ये आपण डेटा ऍड पण करू शकतो आणि डेटा बाहेर काढू पण शकतो. बोथ कॅन बी डन. ठीक आहे, इनपुट कॅन बी ऑल्सो गिवन अँड आउटपुट कॅन ऑल्सो बी टेकन. ठीक आहे, ठीक आहे. आता फ्लॉपी डिस्क काम कसं करतं मी तुम्हाला शॉर्ट पण सांगतो. फ्लॉपी डिस्क असा गोल असतो, याच्या आतमध्ये डिस्क असतो. डिस्कमध्ये दोन गोष्टी असतात, ट्रॅक आणि सेक्टर. ठीक आहे, ट्रॅक आणि सेक्टर. ठीक आहे, याला पण हा जो ब्लू कलर असतो ना, ब्लू कलर मध्ये आपण जो दिसतो त्याला पण सेक्टर म्हणतो आणि जो गोल जातो त्याला आपण ट्रॅक म्हणतो. सीडी, डीव्हीडी, हार्ड डिस्क सगळ्यांमध्ये हाच मेकॅनिझम आहे. ठीक आहे, फ्लॉपी, सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी म्हणजे डिजिटल वर्सटाईल डिस्क आणि हार्ड डिस्क. सगळ्यांमध्ये हाच कन्सेप्ट आहे. सगळ्यांमध्ये ट्रॅक आणि सेक्टर असतो. सगळ्यांमध्ये काय असतो? ट्रॅक आणि सेक्टर. आपल्याकडे बेसिकली ते एक निडल असणार, इथून मधून आपल्याकडे एक असं निडल येणार, निडल. आणि तो निडल याच्यावरती असं पॉइंट करतो आणि डेटा याच्यामध्ये स्टोअर होतो. हा फिरत राहतो आणि याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. ठीक आहे, सगळ्यांचं मेकॅनिझम सेम आहे. फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिस्क सगळ्यांमध्ये हाच सेम कन्सेप्ट असतो. हा एक निडल असतो आणि निडल जो असतो तो फिरत राहतो आणि आपला जो डेटा असतो तो डेटा याच्यामध्ये स्टोअर करतो. आणि एकदा डेटा स्टोअर केला त्या डेटाला आपण बघू पण शकतो, त्या डेटाला मॉडिफाय पण करू शकतो. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो इनपुट पण देऊ शकतो आणि आपण जो डेटा स्टोअर केला त्या डेटाला आपण घेऊ पण शकतो. ठीक आहे, तर याला ह्या ब्लू कलरचा पोर्शन मध्ये जो आहे त्याला आपण काय म्हणतो? सेक्टर. आणि सर्क्युलर जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रॅक. सो सेक्टर आणि ट्रॅक दोघांमध्ये सुद्धा डेटा स्टोअर होतो. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकता हार्ड डिस्क पण सेम तसंच आहे. तुम्ही तर बघू शकता इट इज सेम लाईक फ्लॉपी ओनली. ठीक आहे, हार्ड डिस्क स्ट्रक्चर इज सेम ॲज फ्लॉपी. सेम फ्लॉपी सारखंच काम करतो, पण तो एक हार्ड मटेरियल बनला असतो आणि याचा जो साईज असतो तो थोडा जास्त असतो. ठीक आहे, हार्ड डिस्क इज मेड अप ऑफ राऊंड पीस प्लास्टिक मटेरियल कोटेड विथ मॅग्नेटाइज्ड रेकॉर्डिंग मटेरियल. ठीक आहे, हा थोडा जास्त हेवी असतो आणि मॅग्नेटाइज्ड रेकॉर्डिंग मटेरियल असतो. हार्ड डिस्क ड्राईव्ह कंटेन्स रिजिड मेटल्स और ग्लास डिस्क स्टॅक्ड अप विथ प्लॉटर्स. हा आता आपण जो एक सर्कल आणि एक बघितलं ना, तसे आपल्याकडे भरपूर असतात, त्याला आपण प्लॉटर्स म्हणतो. ठीक आहे, तसं आपण डेटा स्टोअर करू शकतो. सेम फ्लॉपी सारखंच आहे हार्ड डिस्क, याला आपण म्हणतो हार्ड डिस्क. तुम्ही कम्प्युटरच्या आतमध्ये बघितलं असेल, याच्यामध्ये पण असं सर्क्युलर डिस्क असतो, मल्टिपल सर्क्युलर डिस्क असतात आणि याच्यामध्ये आपला डेटा स्टोअर होत राहतो बाय द ट्रॅक्स अँड सेक्टर्स. तर माहित पाहिजे ट्रॅक अँड सेक्टर्स, याला आपण सेक्टर म्हणतो
आणि याला आपण ट्रॅक म्हणतो. ट्रॅक अँड सेक्टरमध्ये डेटा स्टोअर होत राहतो. त्याच्यानंतर असतो सीडी, कॉम्पॅक्ट डिस्क. सेम सेम ट्रॅक, सेक्टर सगळं कन्सेप्ट सेम आहे. ठीक आहे, सगळं कन्सेप्ट सेम आहे. फक्त लाईक सीडीचा एक असा असतो, आपण फक्त डेटा स्टोअर करू शकतो. पण आजच्या डेटमध्ये आपल्याकडे असे पण सीडीज आहेत जिथं डेटा स्टोअर पण करू शकतो आणि डेटाला परत रिट्रॅक्ट पण करू शकतो. ठीक आहे, तर सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क. तर तुम्ही कॉम्पॅक्ट डिस्क पण बघूया, सेम सगळं सगळ्यांचं मेकॅनिझम सेम आहे. ट्रॅक, सेक्टर एक रीडर असतो तर डेटाला स्टोअर करतो, सगळ्यांचं मेकॅनिझम सेम आहे. ठीक आहे, हां सीडी माहिती आहे तुम्हाला, सीडी डीव्हीडी, पण आजच्या डेटमध्ये जास्त यूज होत नाही. आजच्या डेटमध्ये क्लाउड कम्प्युटिंग आलंय. कोण आलंय? क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग आल्यापासून सीडी डीव्हीडी पेनड्राईव्ह सगळ्यांचा यूज कमी झाला. ठीक आहे, चलो एक 2-3 टॉपिक्स आहेत. मॉडेम आणि मला वाटतं ऍप्लिकेशन्स आणि साऊंड कार्ड्स, असे 2-3 टॉपिक्स राहिले ते कम्प्लीट करूयात. मॉडेम म्हणजे काय असतो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इमेज आता सध्या 2 मिनिटं बघू नका, हे इमेजला साईडला ठेवून देऊ आपण. मी तुम्हाला सांगतो बघा मॉडेम काय असतो. फॉर एक्झाम्पल हा कम्प्युटर आहे, हा 12th मध्ये पण आहे बरं का. हा टॉपिक लक्ष द्या, हा टॉपिक तुम्हाला 12th मध्ये पण आहे. हा एक कम्प्युटर ए आहे आणि इथं एक कम्प्युटर आहे, हा एक कम्प्युटर बी आहे. वी हॅव 2 कम्प्युटर्स, कम्प्युटर ए अँड कम्प्युटर बी. ठीक आहे, आता मला कम्प्युटर ए पासून कम्प्युटर बी कडे काहीतरी इन्फॉर्मेशन सेंड करायचं. काय सेंड करायचं? डेटा सेंड करायचं. कम्प्युटरच्या आतमध्ये जो डेटा असतो ना त्याला आपण म्हणतो डिजिटल डेटा. काय म्हणतो? डिजिटल डेटा. आता हा डिजिटल डेटा मला त्या कम्प्युटरमध्ये सेंड करायचा आहे. ठीक आहे, तर माझ्याकडे काही टेलिफोन वायर्स आहेत, माझ्याकडे टेलिफोन वायर म्हणा किंवा लँड वायर आहे. माझ्याकडे काही टेलिफोन वायर आहे किंवा माझ्याकडे काही लँड वायर आहे. सो दिस इज अ टेलिफोन वायर ऑर दिस इज अ लँड वायर. सो दिस इज अ टेलिफोन वायर ऑर दिस इज अ लँड वायर. पण एक कंडिशन असं आहे की या टेलिफोन वायर किंवा लँड वायर मधून डिजिटल डेटा कधी ट्रान्सफर होत नाही. डिजिटल डेटा कधीच ट्रान्सफर होत नाही बाय युझिंग द केबल वायर ऑर लँड वायर. ठीक आहे, तर आपल्याला लागतो मॉडेम. आपल्याला काय बसवावं लागेल? आपल्याला लागेल मॉडेम. तर आय विल कीप अ मॉडेम हिअर. मॉडेम आला. अच्छा, हा मॉडेम काय करतो? डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करतो. डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करतो. याच प्रोसेसला आपण मॉड्युलेशन पण म्हणतो. काय म्हणतो? मॉड्युलेशन. कन्वर्टिंग द डिजिटल डेटा इंटू अॅनालॉग डेटा इज कॉल्ड एज मॉड्युलेशन. ठीक आहे, का बरं कन्वर्ट करण्याची गरज पडली? कारण आपल्या वायर्स मधनं, लँड वायर्स मधनं किंवा केबल वायर मधनं किंवा टेलिफोन वायर मधनं डिजिटल डेटा ट्रान्सफर होत नाही, फक्त अॅनालॉग डेटा ट्रान्सफर होतो. तर डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला आपण मॉड्युलेशन असं म्हणतो. आणि हा करतं कोण? मॉडेम. कोण करतो? मॉडेम. ठीक आहे, चलो आता अॅनालॉग डेटा वायर मधनं जाणार. अॅनालॉग डेटा वायर मधनं गेला, अॅनालॉग डेटा वायर मधनं गेला, अॅनालॉग डेटा वायर मधनं गेला. पण अॅनालॉग डेटा कम्प्युटरमध्ये जाऊ शकत नाही, कारण कम्प्युटरच्या आतमध्ये कोणता डेटा असतो? डिजिटल डेटा. तर मी काय करणार? मी परत एक मॉडेम इथं लावणार. ठीक आहे, आता मी काय करणार? अॅनालॉग डेटाला परत कन्वर्ट करणार इंटू डिजिटल डेटा. अॅनालॉग डेटाला परत कन्वर्ट करणार इंटू डिजिटल डेटा. अँड दिस इज कॉल्ड ॲज डीमॉड्युलेशन. याला आपण काय म्हणतो? डीमॉड्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण म्हणतो डीमॉड्युलेशन. कन्वर्टिंग द अॅनालॉग डेटा इंटू डिजिटल डेटा इज कॉल्ड एज डीमॉड्युलेशन. आता कम्प्युटरकडे काय भेटला? आता कम्प्युटरकडे भेटला डिजिटल डेटा. And now the computer can read the data. Read the data, or computer can recognize the data, or computer can display the data to you. समजलं का? मॉडेम काय करतो? परत एकदा रिपीट करतो. एक कम्प्युटर मधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचं असतं, बरोबर. पण कम्प्युटरच्या आतमध्ये जो डेटा स्टोअर असतो त्याला आपण म्हणतो डिजिटल डेटा. काय म्हणतो? डिजिटल डेटा. डिजिटल डेटा वायर्स मधून जात नाही. मग डिजिटल डेटाला वायर्स मधून पाठवण्यासाठी आपल्याकडे कोण लागतो? मॉडेम लागतो. तर हा मॉडेम काय करतो? डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करतो. याच प्रोसेसला आपण मॉड्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे, मग कम्प्युटरमध्ये जाताना अॅनालॉग डेटा जाऊ शकत नाही. मग कम्प्युटरमध्ये जाताना कोण जातो? डिजिटल डेटा. मग अॅनालॉग डेटाला डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला डीमॉड्युलेशन म्हणतो. तो पण कोण करतो? मॉडेम करतो. अरे याचं नाव मॉडेम का पडलं? MODEM. या डिव्हाइसचं नाव मॉडेम का पडलं? कारण हा मॉड्युलेशन पण करू शकतो. ठीक आहे, एमओ म्हणजे मॉड्युलेशन आणि DEM म्हणजे डीमॉड्युलेशन. मॉडेम हा नाव कुठून आला? मॉड्युलेशन डीमॉड्युलेशन. तर हा असा डिव्हाइस असतो जो मॉड्युलेशन पण करू शकतो, डीमॉड्युलेशन पण करू शकतो. म्हणून याचं नाव आपण मॉडेम असं देतो. समजलं मॉडेम काय करतो? सो मॉडेम इज अ इनपुट आउटपुट डिव्हाइस which is used to transfer the digital data from one computer to another computer. But while transferring the digital data has to be converted into analog data for transferring via telephone wires or cables.
So modem is going to convert the digital data into analog data, and this process is called as modulation, right? After converting the digital data to analog data, by receiving by the another computer, the same data has to be reconverted to analog. The data has to be reconverted to digital data. So converting the analog data to digital data is called as demodulation, and that is also done by modem. असं तुम्हाला एक्सप्लेन करायचं, असं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. आता तुम्ही या इमेजकडे बघू शकता. हे बघा, आता तुम्ही या इमेजकडे बघू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हा कम्प्युटर आहे, हा कम्प्युटर बरोबर, हा कम्प्युटरमध्ये तुम्हाला एखादा डेटाला सर्व्हरला स्टोअर करायचा. हा दुसरा कम्प्युटर आहे, ISP इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. ISP म्हणजे इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. आता माझा डिजिटल सिग्नल जाणार मॉडेमकडे, मॉडेम काय करणार, त्याला अॅनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार टेलिफोन लाईनच्या थ्रू, आणि ISP मॉडेम त्याला परत काय करणार, डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आणि याच्यामध्ये स्टोअर करणार. सो डिजिटल सिग्नल, अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल, याला आपण म्हणतो मॉड्युलेशन, याला आपण म्हणतो डिमॉड्युलेशन. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? चलो, आता मी जे काही सांगितलं सगळं तुम्हाला इथं पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये दिसून जाईल. रीड करून घ्या. तेच तुम्हाला सांगितलं, कम्प्युटर ए कम्प्युटर बी मध्ये डेटा कसं ट्रान्सफर होतो. मल्टीमीडिया ऍप्लिकेशन्स. व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ मल्टीमीडिया? मल्टीमीडिया म्हणजे काय? ऑडिओ व्हिडिओ. ऑडिओ व्हिडिओला आपण काय म्हणतो? मल्टीमीडिया. सो मल्टीमीडिया इज अ किट विच प्रोव्हाइड्स ऑडिओ मिक्सिंग विथ इमेजेस, ग्राफिक्स अँड अॅनिमेशन. आपण जो काही व्हिडिओ बघतो, पिक्चर बघतो, आता तुम्ही युट्यूबवरती तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय, दिस व्हिडिओ इज अ मल्टीमीडिया, बिकॉज याच्यामध्ये ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे. ठीक आहे. अॅनिमेशन काही नाही येतं सध्या तरी, पण व्हिडिओ, इमेजेस पण आहेत. बरोबर. तर यालाच आपण काय म्हणतो? तुम्ही या व्हिडिओला पॉज करा. व्हिडिओ पॉज केल्यानंतर काय बनतो? इमेज बनतो. काय म्हणतो? इमेज बनतो. सो याच्यामध्ये सगळंच आहे, ऑडिओ, व्हिडिओ, इमेज. तर याला आपण म्हणतो मल्टीमीडिया. काय म्हणतो? मल्टीमीडिया. Multimedia allows to run audio, video, CDs and storage of this type of digital data with amplification facility and graphical display. Multimedia has a variety of applications like video gaming, training tools, etc. भरपूर applications आहेत. माहिती तुम्हाला मल्टीमीडिया कुठे कुठे यूज होतो, बरोबर? साऊंड कार्ड्स मध्ये यूज होतो, CD, DVD मध्ये, स्पीकर सिस्टम मध्ये, मायक्रोफोन मध्ये, कम्प्युटर मध्ये, मोबाईल फोन मध्ये, लॅपटॉप मध्ये, PC मध्ये, सगळीकडे यूज होतो. ठीक आहे. चलो, अँड वी कम टू द लास्ट टॉपिक, दॅट इज साऊंड कार्ड. Last topic I applied is sound card. Sound card is a part of multimedia. Its quality depends on the sound creation and methods of resolution. ठीक आहे. आता लाईक साऊंड कार्ड काय असतो माहिती आहे का? तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही बघितलं असेल, बेसिकली कम्प्युटरच्या मागे तुम्ही बघितलं असेल, असं एक कार्ड असतो ज्याला आपण साऊंड कार्ड म्हणतो. त्याचा इनपुट, आउटपुट, किंवा तुमच्याकडे CD, DVD प्लेअर असेल तर तिथं पण असं इनपुट, आउटपुट, बरोबर. इनपुट ऍम्प्लिफायर बघितलं असेल त्याच्यावर असतो इनपुटसाठी, आउटपुटसाठी, तर त्याला आपण साऊंड कार्ड म्हणतो. ठीक आहे. तर साऊंड कार्ड बेसिकली इनपुट आणि आउटपुट पास ऑन करायचं काम करतो. ठीक आहे. 8-bit आर गुड फॉर सिम्पल गेम साऊंड, म्युझिक फॉर गुड मल्टीमीडिया इज अ 16-bit. 32-bit कार्ड इज यूज फॉर स्पेशलाइज्ड ऍप्लिकेशन, लाईक इट प्रोव्हाइड्स एन इंटरफेस विथ PC, सपोर्ट्स FM. ठीक आहे. साऊंड लेवल्स एक्सेट्रा. आजच्या डेटमध्ये हे सगळं साऊंड कार्ड्स आपल्या मोबाईल फोनमध्ये पण साऊंड कार्ड आहे, पण हा सगळं इनबिल्ड आहे. इनबिल्ड. आधी कसं ना, साऊंड कार्ड दिसून येत होता कम्प्युटरमध्ये, पण आजच्या डेटमध्ये लॅपटॉप, कम्प्युटरमध्ये ना सगळीकडे साऊंड कार्ड जो आहे तो इनबिल्ड झाला, आणि एक कॉमन पोर्ट देतात. इनपुट, आउटपुट एकच कॉमन पोर्ट देतात. पण आधीच्या काळामध्ये काय होतं, तुम्ही जर जुना मोबाईल फोन बघितला ना, इनपुटसाठी एक पोर्ट असतो, आउटपुटसाठी दुसरा पोर्ट असतो. आजच्या डेटमध्ये तसं नाहीये. सगळं एकाच कार्डवरती होतं, सगळं एकाच ग्राफिक्सवरती होतं, सगळं एकाच बोर्डवरती होतो, ज्याला आपण म्हणतो साऊंड कार्ड. समजलं का साऊंड कार्ड काय? सो हिअर वी कम्प्लीट द चॅप्टर कॉल्ड एज पेरिफरल डिव्हाइसेस. आय होप सो मला चॅप्टर समजलं असेल. काय डाऊट्स असेल, नोट्स तुम्हाला हे पूर्ण PDF तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आन्सर द फॉलोइंगच्या फॉर्मॅटमध्ये मी टाकून देतो, म्हणजे तुम्हाला एक्झाम प्रिपरेशनसाठी जास्त हेल्पफुल राहील. ठीक आहे. चलो देन, आय होप तुम्हाला समजलं असेल. मला वाटतं CS1चा पूर्ण प्लेलिस्ट कम्प्लीट झालाय. सारखं व्हिडिओज बघत राहा. काय डाऊट असेल तर मला कळवत जा, आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा ज्या लोकांना अजून CS मध्ये गरज असेल. सर 12th स्टँडर्डचं पण आपल्याकडे प्रत्येक व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये रेकॉर्डेड आहे. 12th स्टँडर्डचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला बोर्डमध्ये 190+ घेऊन जायचं काम माझं आहे, बरोबर. तर तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पण व्हिडिओ फक्त पोहोचवायचं काम करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे, मॅक्झिमम लोकांपर्यंत मला CS ला घेऊन जायचंय, मॅक्झिमम लोकांना CS मध्ये हेल्प करायचं. तोच माझा इंटेन्शन आहे, तोच माझं टार्गेट आहे. तर तुम्ही पण याच्यामध्ये थोडं हेल्प करा, बरोबर. थोडं तुमच्या फ्रेंड्स पर्यंत वगैरे व्हिडिओला पोहोचवण्यामध्ये थोडं मदत करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू मग 12th स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये, कारण 11th तर प्लेलिस्ट झालंय. मला वाटतं आता एखादा स्टुडंट डायरेक्टली पेरिफरल डिव्हाइसवर ओपन नाही करणार ना, बाकी चॅप्टर्स करून लास्टला हा चॅप्टर करणार ना, म्हणून म्हणतोय 12th स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये भेटू. ठीक आहे. चलो बाय.